19चा पेपर बघूया. त्यामध्ये लक्षात ठेवा भारताच्या, आता पहिला क्वेश्चन आहे, भारताच्या आयात भागीदार देशांनी त्यांच्या 2016-17 वर्षातील आयात भागीदारीतील महत्वानुसार उतरत्या क्रमाने लावा. म्हणजे आपल्याला इम्पोर्ट मध्ये काय आहे, आता बघा ही 2016-17चा क्वेश्चन विचारला आहे. आपण साधारणतः ह्या वर्षीचा अभ्यास करूया. ठीक आहे, म्हणजे 56व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. 2017 साली आपला आयात भागीदारीमध्ये आयात सगळ्यात जास्त आपण चीन करून केली, युएसए करून केली, युएई करून केली, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, इराक. ठीक आहे, तर आपण ह्या वर्षी 2024-25 चे बघूया आपण आयात कुणाकडून. तर चायना आहे, असा एक नंबरला आहे, लक्षात ठेवा. चायना एक नंबरला आहे आयातीमध्ये. 2 नंबरला रशिया आहे. 3 नंबरला युएई आहे, बघा लक्षात ठेवा. 4 नंबरला युएसए आणि सौदी अरेबिया. 5 देश लक्षात ठेवा, चायना, रशिया, युएई आहे, त्यानंतर युएसए आहे आणि सौदी अरेबिया आहे, त्यानंतर इराक. 5 देश जरी लक्षात ठेवले तरी बऱ्यापैकी आपल्याला उत्तर मिळून जातं. आणि एक्सपोर्टचा जर विचार केला तर एक्सपोर्टमध्ये काय आहे, युएसए आहे, युएई आहे, ठीक आहे, त्यानंतर चायना आहे, त्यानंतर सौदी अरेबिया आहे आणि युके आहे. जर आपण एक्सपोर्टचा विचार केला तर हे 5 देश लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त आयात आपण चायनाकडून होतो, आपल्याला माहिती आहे. चायनाच्या मटेरियलनं आपलं मार्केट भरलेलं आहे. चायना अशा पद्धतीने चायना लक्षात ठेवा. त्यानंतर रशिया, आपल्याला माहिती आहे डिफेन्समध्ये सगळ्यात जास्त ह्या वर्षीचं डिफेन्स आपल्याला आता ऑपरेशन सिंधू वगैरे या गोष्टी लक्षात आल्या असेल, ब्रह्मोस लक्षात आला असेल, तर रशिया लक्षात ठेवा. 2 नंबरला आयात रशियाकडून आपण केलेलं आहे. त्यानंतर युनायटेड अरब इमायरेट्स आहे आणि 4 नंबरला युएसए आणि 5 नंबरला सौदी अरेबिया. इम्पोर्ट म्हणतो म्हणजे आयात. निर्यात जर म्हटलं तर युएसए, आपण निर्यात युएसए ला सगळ्यात जास्त करतो. युएई 2 नंबरला, 3 नंबर चायना, 4 नंबरला सौदी अरेबिया आणि 5 नंबरला युनायटेड किंगडम. बरोबर आहे, हे असे लक्षात ठेवा. हे आहे आयात. आणि नुसतं टोटल ट्रेडचा जर विचार केला तर हे झालं एक्सपोर्ट, हे झालं इम्पोर्ट. आणि टोटल ट्रेडचा जर विचार केला तर काय आहे, 1 नंबरला आहे युएसए, 2 नंबरला आहे युएई, 3 नंबरला आहे रशिया, 4 नंबरला आहे सौदी अरेबिया आणि 5 नंबरला आहे सिंगापूर. लक्षात ठेवा, टोटल ट्रेडचा विचार केला तर युएसए. एक्सपोर्ट मध्ये सुद्धा युएसए आपण सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करतो. म्हणजे एक्सपोर्ट मधल्या 2 कंट्री आहे अशा टोटल ट्रेड मध्ये येतात, युएसए आणि युएई. त्यानंतर 3 नंबरला रशिया लक्षात ठेवा टोटल ट्रेड, सौदी अरेबिया लक्षात ठेवा, सिंगापूर लक्षात ठेवा टोटल ट्रेड मध्ये. ठीक आहे. आता जर आपण नुसतं हे काय बघतोय, आपण ज्या देशाकडून आयात किंवा निर्यात झाली ते बघतोय. आता आयात निर्यात जर आपण 2 गट पाडले, वस्तू गट किंवा इंडिव्हिज्युअल गट, सगळ्यात जास्त आयात आपण कशाची करतो. बघा क्वेश्चन 2016-17 साली असा विचारलाय, म्हणजे माझंच म्हणणं आहे की आपण त्या रिलेटेड थोडी इन्फॉर्मेशन आता बघूया. परत आपण टॉपिक शिकवताना डिटेलमध्ये बघणार आहोत. तर वस्तुगटमध्ये 1 नंबरला सगळ्यात जास्त आयात आपण काय करतो, इंधन करतो, लक्षात ठेवा. 2 नंबरला भांडवली वस्तू करतो, 3 नंबर अन्न व संबंधित वस्तू करतो. इंडिव्हिज्युअल गटमध्ये पीओएल, रसायने, सोने व चांदी. आणि निर्यात आपण कशाची करतो बघा, आयात म्हटलं की इंधन आलं, बरोबर आहे. मग वस्तुगट असेल तर इंधन, इंडिव्हिज्युअल असेल तर पीओएल, पेट्रोलियम ऑइल अँड लुब्रिकंट्स, म्हणजे इंधन झालं. आणि निर्यातचा विचार केला तर उत्पादित वस्तू आहे कमोडिटीमध्ये, आणि इंडिव्हिज्युअल विचार केला तर खडे व दागिने आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला जो टॉपिक आहे, म्हणजे आपण जे टॉपिक म्हणत होतो की कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्यामध्ये परकीय व्यापारासंबंधी हा क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे. आता बॅलन्स ऑफ ट्रेड माहिती आहे, स्वातंत्र्यपूर्वी आपला कसा होता, निर्यात जास्त होती, आयात कमी होती, बरोबर आहे. ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे इंग्रजांनी आपलं सगळं म्हणजे लुटून नेलं आपल्याला म्हणतो, त्यामुळे निर्यात जास्तच असणार आहे. त्यानंतर स्वातंत्र्य काय झाली, आयात वाढली, निर्यात कमी झाली, बरोबर आहे. त्यामध्ये आयात वाढीचा दर सुद्धा जास्त होता, निर्यात वाढीचा दर कमी होता. स्वातंत्र्यानंतर 2च वर्ष अशी होती की त्यामध्ये निर्यात आपली जास्त होती. कुठलं वर्ष आहे, 72-73 आणि 76-77. निर्यात आपली जास्त होती, 72-73 आणि 76-77. 2च वर्ष होती की आपण तिथं पॉझिटिव्ह होतो बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 2016-17चा क्वेश्चन विचारलाय, मी आत्ताचा रिसेंट डाटा तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मध्ये डॉट डॉट आणि डॉट डॉट या बरोबर दिली जाते. आता पहिला ऑप्शन आहे दवाखान्यातील बाळंतपणाच्या संख्येत वाढ, बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता, गरीब स्त्रिया ज्यांच्या दवाखान्यात बाळंत होण्याचे प्रमाण आहे त्यावर अधिक भर, आणि वरील सर्व, बरोबर आहे. तर 100% सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहे. आणि ही कशासाठी रोख मदत देते, आता बघा साधारणतः विचार जर आपण केला तर आता ऍक्च्युली हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. जननी सुरक्षा योजना आपण 2 पाड्यात, म्हणजे अशा ज्या स्कीम्स आहेत ना त्या 2 पाड्यात आपल्याला पाहिजे. तरी पण आपण साधारणतः आपण ऑप्शनवर जाण्याचा प्रयत्न करूया. दवाखान्यातील बाळंतपणाच्या संख्येत वाढ, पण हे कुणाला द्यायला पाहिजे मग, हॉस्पिटलच्या लोकांना द्यायला पाहिजे ना.
पण इथं जननी सुरक्षा नावातच आहे, म्हणजे मदरला दिलं पाहिजे ना हा पैसा आपण डायरेक्ट. तर दुसरा ऑप्शन आहे बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता. बरोबर आहे. आता हे ह्यात बसू शकतं की जननी सुरक्षा योजना यांना पैसे द्यायचं, म्हणजे बाळंतपणाच्या काळातली मदत, बाळंतपणानंतरची दक्षता. गरीब स्त्रिया ज्यांच्या दवाखान्यात बाळंतपणाचे प्रमाण कमी आहे त्यावर अधिक भर. फक्त गरीब स्त्रिया आहेत का, तर बऱ्यापैकी सगळ्या स्त्रिया यातून कव्हर केल्या, ठीक आहे. पण ह्यात काही जर दवाखान्यात म्हणजे इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी वाढवण्यासाठी हे सुद्धा कोणाला दिलं पाहिजे मग, हॉस्पिटलला किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरला दिलं पाहिजे. यात बाळंतपण महिलेला दिलं जात आहे का, नाही. ऑप्शन नंबर 2 आहे बाळंतपण आणि बाळंतपणानंतर दक्षतेसाठी हा म्हणजे पैसे दिले जातात. ठीक आहे. नुसतं ऑप्शन वरून आपण जाण्याचा प्रयत्न केला ना, तर व्यवस्थित जर वाचलं ना इकॉनॉमिकचे क्वेश्चन 50% क्वेश्चन तर इथे सुटत आहेत. लक्षात ठेवा. आता नेक्स्ट बघा. हा ठीक आहे, जननी सुरक्षा योजनेविषयी आपण बघूया आपण काय आहे. जननी सुरक्षा योजना ही 12 एप्रिल 2005 साली आली. 2005, 12 एप्रिल. ठीक आहे. ती 100% सेंट्रल स्पॉन्सर्ड आहे बघितलं. त्यामध्ये कशासाठी मॅटर्नल मॉर्टिलिटी, निओनटल मॉर्टिलिटी आणि इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीसाठी कॅश असिस्टन्स दिला जातो. यामध्ये कॅश असिस्टंटवरच क्वेश्चन विचारलाय. MMR, निओनटल मॉर्टिलिटी आणि इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी लक्षात ठेवा. यासाठी जननी सुरक्षा योजनेचा उद्देश आहे, मुख्य उद्देश आहे. हे नॅशनल हेल्थ मिशनचा कॉम्पोनंट आहे. कशाचा कॉम्पोनंट आहे? नॅशनल हेल्थ मिशन. जननी सुरक्षा योजना खूप इम्पॉर्टंट आहे बघा. नॅशनल हेल्थ मिशन कधी आली? 2013 साली. बरोबर आहे. त्यामध्ये नॅशनल रुरल हेल्थ मिशन आणि नॅशनल अर्बन हेल्थ मिशन, ठीक आहे. ह्या दोन्हीचं कंपायलेशन करून 2013 नॅशनल हेल्थ मिशन आली. याचा आता बघा नॅशनल हेल्थ मिशन विषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. MMR रिड्यूस करायचा आहे, IMR रिड्यूस करायचा आहे, टोटल फर्टिलिटी रेट 2.1च्या आसपास ठेवायचा आहे, ॲनिमिया कमी करायचा आहे, त्यानंतर लेप्रसी कमी करायची आहे, मलेरिया कमी करायचा आहे, मायक्रोफिलेरिया कमी करायचा आहे, काला आजार कमी करायचा आहे, त्यानंतर TBचा इन्सिडन्स हाफ हाफ पर्सेंट कमी आणायचा आहे. बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, नॅशनल हेल्थ मिशन आपण बघतो. एवढे आजार यामध्ये कव्हर केले जातात. नॅशनल हेल्थ मिशनचा हा पार्ट आहे जननी सुरक्षा योजना. ठीक आहे, ही स्कीम आली लक्षात. नेक्स्ट बघूया. थॉमस पिकेटीचे पुस्तक कॅपिटल खालीपैकी कशाचे विश्लेषण करते? आता बघा, यांनी हे प्रश्न वाचल्यावरच आपल्या लक्षात आपल्याला असं वाटणार की थॉमस पिकेटी कोण आहे, मग त्याचं कॅपिटल काय आहे, म्हणजे पुस्तक काय काय नाही. आपल्याला फक्त आपण ऑप्शन वाचवा आधी. भांडवली अर्थव्यवस्थेचे फायदे बघा, कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी आपण म्हणतो. बरोबर आहे. भांडवली अर्थव्यवस्थेचे फायदे, भांडवली अर्थव्यवस्थेचे तोटे, विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय, विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय, विकसनशील जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय. बरोबर आहे. तर याचं लक्षात ठेवा, भांडवली अर्थव्यवस्थेचे फायदे आहेत, तोटे आहेत. ठीक आहे. पण विकसित म्हटलं की कॅपिटलिस्टिक जी इकॉनॉमी आहे ना त्याला जरा साधर्म्य किंवा त्याच्या रिलेटेड मिळतं जुळतं राहत. विकसनशील म्हटलं की कॅपिटलिस्टिक म्हणू शकतो आपण. चौथा चौथा पर्याय आपण काढून टाकू. ठीक आहे. भांडवली अर्थव्यवस्था आणि विकसित यामध्ये जर विचार केला तर हे कॅपिटलिस्टिक पुस्तकामध्ये ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय याच्याशी रिलेटेड त्यांनी डिस्कशन केलेलं आहे. आता बघा 15 जर क्वेश्चनचा आपण विचार केला तर साधारणतः 1-2 क्वेश्चन अशा स्वरूपाचे असणारच. पण इथं आपल्याला कॅल्क्युलेटर रिस्क घ्यावीच लागणार आहे. निगेटिव्ह पद्धतीने जर आपण जर विचार केला व्यवस्थित तर आपला हे होऊ शकतो, म्हणजे उत्तर बरोबर येऊ शकतं. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, हा जो आहे थॉमस पिकेटी याची कॅपिटल थिअरी पण आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दारिद्र्य मापनासंबंधातील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या. काय आहे? आता बघा, ही तेंडुलकर समितीवर इन डिटेल क्वेश्चन विचारलाय. उष्मांक आधारित दारिद्र्याची संकल्पना दूर जाणे, म्हणजे दारिद्र्याच्या उष्मांक आधारित न ठेवणे. बरोबर आहे. तेंडुलकर समितीने सांगितलं का? सांगितलं, योग्य आहे. दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू करण्यासाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे केलेला आहे. शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चा समज. आता बघा, ह्यांनी आतापर्यंत कॅलरीचा विचार करत होते, ह्यांनी शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी इन्क्लूड केल्या. आता जर पोवर्टीची जर आपण समिती जर विचारली तर तेंडुलकर आणि सी रंगराजन हे याविषयी प्रत्येक इयरला क्वेश्चन तुम्हाला दिसतील. ठीक आहे. त्याचं ऑल ऑफ द अबव उत्तर आहे वरीलपैकी सर्व. लक्षात ठेवा. तेंडुलकर समिती आपण बघूया. 2005 साली कुणी एस्टॅब्लिश केली होती? प्लॅनिंग कमिशन. 2009 साली अहवाल दिला होता. 2011 साली शिफारसी स्वीकारल्या. लक्षात ठेवा, 3 इयर आहेत. 2005 साली प्लॅनिंग कमिशननं त्याला एस्टॅब्लिश केलं होतं. 2009 साली अहवाल दिला होता आणि 2011 साली शिफारसी स्वीकारल्या होत्या. ठीक आहे. त्यामध्ये पोवर्टीचे रिव्ह्यू वगैरे करायचे याच्या संबंधित आणि त्याचे हे 3 रेकमेंडेशन आहेत. लक्षात ठेवा. यात जर एक्स्ट्रा जर ऍड करायचं म्हटलं तर काय केलं त्यांनी? मासिक दरडोई विभाजन, प्रतिदिन दरडोई उपभोग खर्च.
याचा एक URP उपभोगावर आधारित दारिद्र्याखालील MRP उपभोगावर आधारित दारिद्र्याचा वापर असा केलेला आहे. ठीक आहे. तर एक्स्ट्रा रिकमेंडेशन, पण ही 3 खूप इम्पॉर्टंट रिकमेंडेशन आहेत. आपण टॉपिक शिकवताना बघणार आहे. महत्वाचं काय आहे, PYQ आहे, दारिद्र्य समिती आहे, कुठलीही तेंडुलकर समिती. लक्षात ठेवा, करून घ्या, करून ठेवा. आता आर्थिक सुधारणानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आर्थिक सुधारणानंतर 1990-91 ते 2012 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा दर काय होता, प्रवृत्ती काय दर्शवतो? GDP विचारलाय. 90-91 ते आता 90ला काय झालं होतं? LPG झालं होतं. बरोबर आहे. मग काय असणार आहे? वाढ. जीडीपी मध्ये काय असणार आहे? वाढ. कारण 90-91ला आपला GDP घसरला म्हणून तर बरेच इकॉनॉमिक रिफॉर्म केले होते ना. बरोबर आहे. साधारणतः हा सुद्धा जनरल क्वेश्चन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे. यामध्ये LPG आपल्याला माहित आहे. 90-91ला जवळजवळ ग्रो आपला GDPचा रेट होता 1.1%. ठीक आहे. आणि तो जवळ वाढला 7.1% अॅन्युअली झाला इथून पुढे. ठीक आहे. 7.1% इथून अॅन्युअली 7.1 झाला नुसता इकॉनॉमिक रिफॉर्म नंतर. 7.1%. लक्षात ठेवा. त्यामध्ये आपण ओपन मार्केट केलं, लायसन्सिंग केलं, FDI आणलं, त्यानंतर प्रायव्हेटायझेशन केलं, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. LPG नंतरचा आहे. आता NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे काय? आता बघा, हा तर खूप जनरल आणि लॉजिकल क्वेश्चन आहे. तर श्रमशक्ती म्हणजे लेबर फोर्स मध्ये काय येणार? अशा व्यक्ती ज्या रोजगार शोधत आहे. बरोबर आहे. इथं अनएम्प्लॉयमेंट विचारलेलं नाही तुम्हाला, श्रमशक्ती विचारलाय, लेबर फोर्स विचारलाय. तुम्हाला लेबरची डेफिनेशन विचारलेलं नाहीये. तर जो व्यक्ती रोजगाराच्या शोधात आहे, ज्या व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे, दोन्ही पण बरोबर आहे. ठीक आहे. जनरल आहे. NSSO फक्त यातलं लक्षात ठेवा. NSSO 1950 रोजी झालं होतं. 1950 ची स्थापना आहे. 2019ला CSO मर्ज झाली आणि आता NSO म्हणून कार्यरत आहे. हे कशाचा पार्ट आहे? तर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे. NSSOचा पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे एक येतो, मंथली असतो तो सर्व्हे. पिरियडिक लेबर फोर्स लक्षात ठेवा. NSSO श्रमशक्ती दोन्ही येणार यात. जी व्यक्ती रोजगार शोधत आहे, ज्याला रोजगार मिळाला, या दोघांना आपण लेबर फोर्स म्हणू शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्यापारी बँकेने दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केलेला आहे? आता बघा, हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. यामध्ये काय त्यांनी विचारलंय? द बेस रेट, म्हणजे इंग्लिशमध्ये जर विचारला तर बेस रेट कॅल्क्युलेशन बाय कमर्शियल. आता बघा, ज्या वेळेला आपण कमर्शियल बँका किंवा कुठलीही बँक जर विचारात घेतली, तर ते काय करते? लोनचा रेट ठरवते. म्हणजे किती टक्क्याने लोन द्यायचं. म्हणजे आता तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही जर व्हेकल लोन घ्यायला गेला, हाऊसिंग लोन घ्यायला गेला, तर किती टक्क्यानं तुम्हाला व्याज दर दिलं जातं? तर हे लोन देताना कुठल्या कुठल्या बाबींचा, म्हणजे ही टक्केवारी, आता समजा त्याला आपण आता त्यावेळेला म्हणजे 2010 सालीचा विचारलेला क्वेश्चन, तर त्यावेळेला बेस रेट होता. तर ही बेस रेट कॅल्क्युलेशन कसं करतात याच्यावर हा क्वेश्चन विचारलाय. त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे निधीवरील खर्च, दुसरा ऑप्शन आहे रेपो रेट, तिसरा ऑप्शन आहे रोकड रोखता प्रमाण ठेवण्यासाठी येणारा खर्च, कमीत कमी परतावा दर. बरोबर आहे. आता आपण हे आधी बेस रेट म्हणजे काय ते पूर्ण इन डिटेल बघूया, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल. लक्षात ठेवा, आता 2010 ते 2019-16 पर्यंत ना बेस रेट होता. आता त्याच्या आधी होता बेंच मार्क प्राईम लेंडिंग रेट होता. म्हणजे सेमच आहे. मिनिमम इंटरेस्ट रेट लोकांना देता आला पाहिजे, म्हणजे मिनिमम त्यामध्ये बँकेनं स्वतःचं प्रॉफिट पण कमवलं पाहिजे. ठीक आहे. आता बेस रेटवर हा क्वेश्चन विचारला, मग बेस रेट बघूया. 2010 ते 2016 मध्ये हा बेस रेट होता. 2010 ते 2016 त्यामध्ये पहिला ऑप्शन काय विचारलं त्यांनी, काय सांगितलं तर हे बेस रेट काढताना काय काय त्यांनी विचार केला, तर कॉस्ट ऑफ फंड. कॉस्ट ऑफ फंड म्हणजे काय? आता बँक काय करते? डिपॉझिट घेते. बँकेचं मेन काम काय? डिपॉझिट घेणं आणि कर्ज देणं. म्हणजे डिपॉझिट घ्यायचं 7% आणि त्या माणसाला कर्ज द्यायचं 9%. आणि जे 2% डिफरन्स म्हणजे बँकेचं प्रॉफिट असतं. बरोबर आहे का? तर कॉस्ट ऑफ फंड. मग ते डिपॉझिट, जो डिपॉझिटर असतो ना, त्याला जे व्याज दिलं जातं ना, त्याला कॉस्ट ऑफ फंड म्हणायचं. म्हणजे निधीवरील खर्च. निधी म्हणजे डिपॉझिट, इथं विचार करा. डिपॉझिट म्हणजे काय असते? समजा तुम्ही 10 लाख डिपॉझिट ठेवलं, तर त्याचा व्याज जी बँक देते ती कॉस्ट कॉस्ट ऑफ फंड्स मध्ये येते. बरोबर आहे. त्यानंतर 2 नंबर आहे ऑपरेटिंग कॉस्ट. ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे काय येतं? बँकेची ब्रँच असते, त्याचं रेंट असेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लीगल एक्सपेन्सेस काय असतात ते असतात. त्यानंतर रेग्युलेटरी रिक्वायरमेंट येते. रेग्युलेटरी रिक्वायरमेंट. रेग्युलेटरी रिक्वायरमेंट म्हणजे काय झालं? आता RBI काय म्हणते? तुम्ही CRR एवढा ठेवा, SLR एवढा ठेवा. CRR म्हणजे काय? कॅश रिझर्व्ह रेशो. RBI कडे कॅशच्या प्रमाणात ठेवला जातो. SLR म्हणजे काय? स्टॅच्युटरी लिक्विड रेशो. हा बँक स्वतः जवळ ठेवते. तर हे येण्यासाठी येणारा खर्च आहे, तो सुद्धा यात कॅल्क्युलेट केला जातो. त्यानंतर कमीत कमी परतावा दर. कमीत कमी परतावा म्हणजे काय? मिनिमम रेट ऑफ रिटर्न. म्हणजे प्रॉफिट मार्जिन. आताच मी तुम्हाला सांगितलं 7%, एफडीचा रेट दिला बँक 9%. मग RBI काय म्हणते? नाही, हे कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे SBI ठेवणार 2% डिफरन्स, बाकीच्या बँका ठेवणार 1%, 1.5%. बरोबर आहे का? तर याला मिनिमम रेट ऑफ रिटर्न म्हणतात. तर याचा पर्याय क्रमांक आहे 4. लक्षात ठेवा. हे यांनी काय विचारलं? डायरेक्ट कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. रेपो रेटला कन्सिडर केलं जात नाही. आता मी याची डेव्हलपमेंट सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल रेपो रेटला कुठल्या
म्हणजे बेस रेट कुठल्या रेटमध्ये कन्सिडर केलं जातं. तर आता ह्याची डेव्हलपमेंट जर बघितली तर पहिल्यांदा बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट होता सुरुवातीला 2003 ते 2010 काळात. पण यात ट्रान्सपरन्सी नव्हती, बरोबर आहे. ते BPLR आधी होता, बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट. म्हणजे काय होतं, एखादा जर चांगला कस्टमर आला तर बँक स्वतः ठरवत होती की ह्याला बाबा कमी व्याजदराने कर्ज देऊया. त्यामुळे ह्यात ट्रान्सपरन्सी नव्हती म्हणून हा BPLR कॅन्सल केला. त्यानंतर आला बेस रेट 2010 ते 2016 दरम्यान. हे आता तुम्हाला लक्षात आलं. ह्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा विचार केला त्यांनी, निधीवरील खर्च विचार केला, म्हणजे डिपॉझिट देताना किती व्याज द्यायला लागतोय, त्यानंतर RBI जे बंधनं घालतं त्यासाठी येणारा खर्च, किंवा जे प्रॉफिट मार्जिन आहे त्याचा विचार करून त्यांनी काढला. म्हणजे हे फिक्सच केलं, बेस रेट आला. पण त्यात सुद्धा ट्रान्सपरन्सी कमी पडली म्हणून 2016 साली MCLR आला. MCLR आता सध्या MCLR आणि EBLR असे दोन रेट आहेत. MCLR दोन 2016 आला, बरोबर आहे. MCLR मध्ये काय घटक आहेत? मिनिमम इंटरेस्ट रेट कमर्शियल बँक कॅन लेंड, बरोबर आहे. MCLR म्हणजे काय? MCLR असू दे, बेस रेट असू दे, EBLR असू दे किंवा BPLR असू दे, हे मिनिमम इंटरेस्ट रेट आहे जी बँका तुमच्याकडून घेतात लोन दिल्यानंतरचा. हे याच्यासाठी ते ठरवण्यात आलं. तर चार कंपोनंट त्यामध्ये आहेत. त्यामध्ये मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड आला, बरोबर आहे. हा कॉस्ट ऑफ फंड मार्जिनल हा तिने आहे असा ठेवला. निगेटिव्ह कॅरी ऑन अकाउंट ऑफ CR, म्हणजे CR जर मेंटेन नाही केला तर त्याची पेनल्टी आली. त्यानंतर ऑपरेटिंग कॉस्ट आली, टेनर प्रीमियम आला. आणि हे जे MCLR आहे ना, हे ऍक्च्युअल डिपॉझिटला लिंक केलं त्यांनी. ठीक आहे. 2016 साली MCLR आलाय. कधी आलाय? 2016 साली. याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात. हे आपण इन डिटेल बघूया त्या त्या सेशनच्या वेळेला. त्यानंतर 2019 साली काय आला? EBLR आला. ठीक आहे. हे फर्स्ट MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट, एक्सचेंजेबल. EBLR 1 ऑक्टोबर 2019 ला आला. ठीक आहे. हे हे सुद्धा फक्त हिने काय केलं आता बघा. पहिला BPLR कमी ट्रान्सपरंट होता, त्याच्यानंतर आला बेस रेट आला, तो थोडा ट्रान्सपरंट ठेवला. MCLR जास्त ट्रान्सपरंट आला, याच्यापेक्षा जास्त ट्रान्सपरंट EBLR ठेवला. EBLR हा डायरेक्ट रेपो रेटलाच कनेक्ट केला. रेपो रेट तुम्हाला माहिती आहे, RBI जी बँकांना कर्ज ज्या रेटनं देते त्याला रेपो रेट म्हणलं जातं. मग EBLR काय केला रेपो रेटला, म्हणजे RBI डायरेक्ट लक्ष राहायला लागलं. की समजा आता बघा, आता तुम्ही चर्चित न्यूज ऐकत असाल किंवा मॉनिटरी पॉलिसी आता विजिट आपले एक मीटिंग पण झाल्या. पॉईंट बेसिस या रेपो रेट कमी केला. लगेच बँका सुद्धा त्याच लगेच EBLR कमी करतात, बेस रेट त्यांचा कमी करतात. डायरेक्ट लिंक केला, म्हणजे RBI डायरेक्ट कंट्रोल, म्हणजे RBI रेपो रेट कमी केला की नेक्स्ट सकाळी उठून बघू शकतात बँकेनं खर्च रेट कमी दिला का लोकांना. म्हणजे मॅक्झिमम ट्रान्सपरन्सी ह्यात आली EBLR मध्ये. लक्षात ठेवा, सिंपल कन्सेप्ट आहे. बेस रेट असू दे, BPLR असू दे, MCLR असू दे किंवा EBLR असू दे, हे काय आहेत? हे मिनिमम इंटरेस्ट रेट आहे जी बँक चार्ज करते लोकांकडून, बरोबर आहे. सिंपल क्वेश्चन होता. फक्त रेपो रेट ह्यामध्ये ऑप्शन काय येऊ शकत नाही, तर तोपर्यंत रेपो रेट कन्सिडर करत नव्हती, तो डायरेक्ट कनेक्ट केलाय EBLR मध्ये. जर EBLR संबंधी आला तर रेपो रेटच आहे फक्त याच्यामध्ये, लक्षात ठेवा. रेपो रेट RBI ने कमी केला की EBLR डायरेक्ट कमी होणार. ठीक आहे. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्प डॉट डॉटचा आता भांडवली कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये काय ना, कॅपिटल रिसिप्ट, कॅपिटल एक्सपेंडिचर. पर्याय वाचला ना तुमच्या लक्षात येईल. आता बघा, अंदाजित यामध्ये इस्टिमेटेड आहे, काय नाही, कॅपिटल शब्द आहे ना यामध्ये, भांडवली शब्द आहे, तर भांडवली कुठे आहे? इथं आहे. पर्याय वरूनच आपल्या लक्षात येत आहे. सॉरी, एक क्वेश्चन राहिलाय मुद्रा योजनेसंबंधी, परत एकदा क्वेश्चन विचारलाय बघा. 63. आता आपण काही वेळापूर्वी आपण मुद्रा स्कीम डिटेलमध्ये बघितली. मुद्रा दोन स्टेटमेंट दिलेत. पहिले स्टेटमेंट आहे द पर्पज ऑफ मुद्रा इज टू प्रोव्हाइड फायनान्स टू नॉन कॉर्पोरेट स्मॉल बिझनेस सेक्टर, बरोबर आहे. मायक्रो इंडस्ट्री म्हणजे स्मॉल फायनान्स, करेक्ट आहे. द मिसिंग मिडल इम्प्लाय अ वीक प्रोसेस ऑफ ग्रॅज्युएशन ऑफ स्मॉल फर्म्स, म्हणजे मिसिंग मिडल हरवलेल्या मध्ये म्हणजे छोट्या उद्योगांची पुढच्या टप्प्यातील प्रगती करण्याचा प्रक्रिया दुर्बळ असणे, बरोबर आहे. छोटे उद्योग. आणि यातलं काय, आपण जर कीवर्ड जर बघितला तर छोटे उद्योग, म्हणजे दोन्ही दोन्ही पर्याय बरोबर आहेत. मुद्रा स्कीम आहे, छोट्या उद्योगाशी रिलेटेडच आहे. फक्त एक त्यांनी वाक्याच्या स्वरूपात दिलंय आणि डायरेक्ट एक त्याचा उद्देश दिलाय. ठीक आहे. आता 64 क्वेश्चन बघितला, भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्प संबंधित होता. त्यानंतर भारताचे एकूण राज्यापैकी कोणते राज्य ठेवी जमा करण्यात अग्रेसर आहे? कोणतं राज्य असणार आहे? गुजरात, तमिळनाडू, पंजाब, महाराष्ट्र. तर कोण असणार आहे? महाराष्ट्र. मुंबई आर्थिक कॅपिटल, फायनान्शियल कॅपिटल, त्यामुळं सगळ्यामध्ये ठेवी सगळ्यात जास्त कुठं असतात? महाराष्ट्रामध्ये असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे जेंडर बजेट. त्याच्या आधी एक क्वेश्चन आहे. 1983-84 मध्ये
1983-84 ते 2012 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? बघा, बाह्य देयता आहे, अंतर्गत कर्ज आहे, अंतर्गत देयता आहे, आणि रिझर्व्ह बँक निधी आणि ठेवी आहेत. बरं का? तर सगळ्यात जास्त होते अंतर्गत, म्हणजे इंटरनल लायबिलिटी सगळ्यात जास्त होते. आता पण सेमच आहे. इंटरनल लायबिलिटीज आता 2001 कधी विचारले, 83-84 ते 2011-12 विचार केला. आता सुद्धा सेमच आहे, इंटरनल लायबिलिटीज जास्त आहे 2000. आता जर विचार केला तर इंटरनल म्हणजे आपले जे अंतर्गत कर्जे आहेत तेच आपले जास्त आहेत, बाहेर म्हणजे बाहेरचे कर्ज असण्यापेक्षा. रिझर्व्ह बँकेचा निधी, ठेवी, बाह्य देयता याच्यापेक्षा इंटरनल लायबिलिटीज आपल्या जास्त आहेत, लक्षात ठेवा. आता सुद्धा हाच आहे. आता लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय, पहिला बघा, हा पण पर्यावरण सोडवणारा क्वेश्चन आहे. अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद समान असणार आहे का? असमान आहे म्हणून तर सेपरेट बजेट केलं ना. अधिक लिंग असमान, बरोबर आहे, हा पर्याय असू शकतो. मानवी विकास साध्य करण्याचा, मानवी विकास आहेच, पण त्यातल्या त्यात महिलांशी संबंधित असल्यामुळं एलॅबोरेट का विचार करायचा आपण, हाच विचार. प्रत्येक नागरिक असणार आहे का? असणार आहे. पर्याय क्रमांक 2, अधिक लिंग असमान समाजासाठी वित्तीय तरतूद. लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय? आता 68 लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 4 दशकांमध्ये वस्तू करावरील भर वाढला होता. पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं आहे, ज्यांचा त्यांचा वस्तू करांच्या केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नामध्ये सन 1990-91 84% हिस्सा होता. बघा, वस्तू करांच्या केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नामध्ये 90-91 मध्ये 84%. अप्रत्यक्ष कर उत्पन्न व एकूण कर उत्पन्नामध्ये गुणोत्तर 2016-17 मध्ये 51.7. हे बघा, पूर्ण फॅक्च्युअल आहे. ठीक आहे, पूर्ण फॅक्च्युअल आहे. एवढी आकडेवारी कोण पाठ करत बसणार आहे का? पण मी एक जनरल स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता आपण काय करूया, यामध्ये आपल्या असल्या क्वेश्चनला रिस्कच घ्यावं लागणार आहे. ह्यात आणि यांनी काय विचारलं, इनकरेक्ट विचारलं, चुकीचं विचारलंय. चुकीचं वरील पैकी सर्व तर नसणार आहे, कोणतीही नाही हा उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. आपण जनरल स्टेटमेंट म्हणजे टॅक्स रिलेटेड आपण जनरल स्टेटमेंट आपण आता बघूया काय. भारत स्वतंत्र झाला ना, त्यावेळेला इनडायरेक्ट टॅक्स हा प्रायमरी सोर्स ऑफ टॅक्स रेव्हेन्यू होता. बरोबर आहे, इनडायरेक्ट टॅक्स, बरोबर आहे. हे लक्षात ठेवा, ही स्टेटमेंट पाठच करा तुम्ही. त्यामध्ये कस्टम आणि एक्साइज ड्युटीला 84% होता. बरं, त्यानंतर 1990ला टॅक्स रिफॉर्म आले. 1990 ते 2007 मध्ये डायरेक्ट टॅक्स, 1990 ते 2007 मध्ये डायरेक्ट टॅक्स आघाडीवर होता. 1990च्या आधी इनडायरेक्ट टॅक्स होता. ठीक आहे, त्यानंतर 2017 साली काय आलं, जीएसटी आलं, म्हणजे परत इनडायरेक्ट टॅक्स आला. हे जरी आपल्याला समजलं असलं ना, तर यातून बऱ्याच गोष्टी म्हणजे या प्रश्नाचे उत्तर मिळतंय आपल्याला. कारण इनडायरेक्ट टॅक्स सुरुवातीला भारत स्वतंत्र झाल्यापासून होता. तो 1990ला टॅक्स रिफॉर्म झाल्यानंतर डायरेक्ट टॅक्स आले. डायरेक्ट टॅक्स नंतर 2017ला परत इनडायरेक्ट टॅक्स आला, जीएसटी आला 2017ला. ठीक आहे, लक्षात ठेवा, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. पण हे 3 जनरल स्टेटमेंट जर लक्षात ठेवली, पोस्ट इंडिपेंडन्स इंडिपेंडन्स म्हणजे 90 पर्यंत आपण इनडायरेक्ट टॅक्स आपला इन्कम जास्त होता, रेव्हेन्यू. नंतर 90ला टॅक्स रिफॉर्म झाला. 2007-8 पर्यंत डायरेक्ट टॅक्स आपले जास्त येत होते इनडायरेक्ट टॅक्स पेक्षा. आणि परत 2017 पासून जीएसटी आला, इनडायरेक्ट टॅक्स परत वाढले. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, नॉन शेड्युल्ड बँक्स आर दोज व्हिच आर नॉट बीन इन्क्लूड इन द डॉट डॉट शेड्यूल ऑफ आरबीआय ऍक्ट. 1934 आपल्याला माहिती आहे, शेड्यूल्ड बँक म्हणजे सेकंड शेड्यूल मध्ये आरबीआय ऍक्ट 1934 मध्ये इन्क्लूड असतात. शेड्यूल बँक काय आहे, त्यांना आरबीआयची मर्यादा आहे, त्यांना फॅसिलिटी आहेत, म्हणून त्याला शेड्यूल बँक म्हणायचं, बरोबर आहे का? आणि त्यांना कमी फॅसिलिटी असतात, ते नॉन शेड्यूल बँक असतात. शेड्यूल बँकमध्ये काय आहेत आपल्याला माहिती आहे, पब्लिक सेक्टर बँक असतील, रिजनल रुरल बँक असतील, फॉरेन बँक असतील, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. बघा, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ह्यात येते. आणि प्रायमरी जिल्हा मध्यवर्ती प्रायमरी म्हणजे प्राथमिक सहकारी पतसंस्था येते नॉन शेड्यूल मध्ये, हे लक्षात ठेवा. इथंच आपलं कन्फ्युज होऊ शकतं. स्टेट कोऑपरेटिव्ह बँक शेड्यूल मध्ये येते, आणि जिल्हा मध्यवर्ती प्राथमिक सहकारी पतसंस्था या नॉन शेड्यूल मध्ये येतात. ठीक आहे, नॉन शेड्यूल बँकला सीआरआरचा निधी स्वतःकडे ठेवण्याची हे असते, मुभा दिलेली जाते. सीआरआर निधीचं बंधन असतं, पण स्वतःकडे ठेवा. बाकीचं शेड्यूल बँकचा जर विचार केला तर पेडअप कॅपिटल 5 लाख रुपयापेक्षा कमी नसावं. 2014 साली 500 करोड होतं ते. त्यानंतर फॅसिलिटी काय, बँकातील खात्यांना सेफ्टी प्रेस्टिज व्हॅल्यू दिली जाते, आरबीआय कडून बँकदारांनी कर्ज दिलं जातं, आणि क्लिअरिंग हाऊसचं सदस्यत्व मिळालं जातं. हे शेड्यूल बँकांना असतं. सेकंड शेड्यूल 1934 आरबीआय ऍक्ट, लक्षात ठेवा. स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे, मध्यावधी राजकोषीय सुधारणाचा अंतिम उद्देश काय? मध्यावधी राजकोषीय सुधारणा म्हणजे हे राजकोषीय म्हणजे परत एफआरबीएम ऍक्ट रिलेटेड आलं बघा क्वेश्चन. आता बघा, मग राजकोषीय सुधारणा म्हणजे जर फिस्कल एफआरबीएमचा जर विचारला, आता राजकोषीय सुधारणा, मध्यवर्तीय राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश विचारलाय. पहिलं काय आहे, तर कर्ज स्थिरता पातळीपर्यंत घटवणे.
बरोबर आहे, असू शकतं. या परिबीएम मध्ये आपण बघितलं कर्ज कमी करायचे. राजकोषीय तुटीत वाढ करणे असू शकतं का? कमी करणे असू शकतं, त्यामुळे हा पर्याय काढायचा आहे. चालू खात्यावरील तूट कमी करणे असू शकतं का? असू शकतं. अर्थसहाय्य म्हणजे सबसिडी कमी करणं असू शकतं का? असू शकतं. ठीक आहे. आता आपण जर विचार केला तर टोटली इनकरेक्ट काय बी आहे, तर पहिला आणि दुसरा ऑप्शन काढून टाका. आता फक्त सी आणि फक्त डी, फक्त सी आणि फक्त डी. तर त्यातलं एक्झॅक्ट उत्तर काय असणार आहे? चालू खात्यावर तूट कमी करणं. बघा पर्यायावरून आपल्याला उत्तर मिळतंय. बघा आपण मध्यवर्ती राजकोषी सुधारणाचा म्हणतोय उद्देश. राजकोषी सुधारणा म्हणजे एफआरबीएम ऍक्ट आपल्या डोक्यासमोर ठेवा. त्यामध्ये पहिला ऑप्शन होता कर्ज स्थिरस्थायी पातळीपर्यंत ठेवणे. हा ठीक आहे, बरोबर असू शकतो. दुसरा आहे राजकोषी तुटीत वाढ म्हणलं की नाही, राजकोषी तूट आपल्याला कमी करायची आहे ना, त्यामुळे दुसरा ऑप्शन चुकीचा आहे. मग बी ऑप्शन चुकीचं म्हणलं, बी चे पर्याय आपण काढले. ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2. मग ऑप्शन नंबर 3 आणि 4 मधला काय असू शकतो? अर्थसहाय्य, सबसिडी कमी करणे. पण महत्वाचं काय? चालू खात्यातील तूट कमी करणे. हा सगळ्यात म्हणजे कारण दोन्हीतलं एकच आपल्याला पर्याय निवडायचा आहे ना. मध्यावधी राजकोषीय सुधारणा लक्षात ठेवा. यामध्ये 3 ते 5 वर्षाचं टार्गेट आपण ठेवलं जातो फिस्कल इंडिकेटरसाठी. मध्यवर्ती जो राजकोषी सुधारणा एफआरबीएमचाच पार्ट आहे. त्यामध्ये रेव्हेन्यू डिपॉझिट असेल, फिस्कल डिपॉझिट असेल, टॅक्स टू जीडीपी रेशो असेल, पब्लिक डेप्ट असेल, याच्या संबंधित हा ऍक्ट आहे मध्यवर्तीय राजकोष. म्हणजे एफआरबीएम ऍक्ट रिलेटेडच आहे. ठीक आहे. 2019चा क्वेश्चन पेपर संपलेला आहे. आता बघूया 2020चा क्वेश्चन पेपर. हरित क्रांतीचे डॉट डॉट हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. काय असणार आहे? तांदूळ, बाजरी, मका, गहू. हरित क्रांती कुठल्या पिकाशी संबंधित होती? तांदूळ संबंधी होती, बाजरी नव्हती. तांदूळ, मका आणि गहू. तर सगळ्यात जास्त उत्पन्न गहू आहे. ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. बरं, हरित क्रांती माहिती आहे, नॉर्मन बोरलॉग फादर होता. त्यानं हाय यील्डिंग व्हरायटीज डेव्हलप केल्या होत्या. 1970ला त्याला नोबेल प्राइज भेटलं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला भारतातला इंडियन फादर कोण आहे? स्वामीनाथन आहे. व्हीट अँड राईस रिलेटेड आहे. आणि ऍक्च्युअली जे ग्रीन रिव्होल्यूशन होतं नॉर्मन बोरलॉगचं, ते व्हीट, राईस, कॉर्न या 3 पिकाशी संबंधित होतं. लक्षात ठेवा. हरित क्रांती सगळ्यात जास्त उत्पन्न वाढ घडलेलं आहे गहू पिकासंबंधित. ठीक आहे. त्यानंतर बघा नरेगाचा परत एकदा क्वेश्चन आलेला आहे. ही मध्ये अधिनियमित झाला. बघा यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ऍक्ट कधीच आहे? 2005 आहे. 5 सप्टेंबर 2005. इफेक्टिव्ह कधी आहे? 2 फेब्रुवारी 2006. ठीक आहे. 5 सप्टेंबर 2005 ऍक्ट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3, 5 सप्टेंबर 2005. हे अधिनियम म्हणजे एनॅक्ट झाला आणि लागू कधी झाला? 2 फेब्रुवारी 2006. एमजी नरेगाचा परत दुसरा क्वेश्चन आपण बघतोय. त्यानंतर ते पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग नॉट एन आउटस्टँडिंग लायबिलिटी ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. आता बघा लायबिलिटी म्हणजे कुठलं कर्ज नाही असं विचारलंय. अंतर्गत कर्ज आहे का? आहे. मार्केट लोन असणार आहे. ट्रेजरी बिल्स म्हणजेच काय? ट्रेजरी बिल म्हणजे काय असतं? गव्हर्नमेंट सिक्युरिटी किंवा ट्रेजरी बिल हे सुद्धा एक प्रकारचं कर्जच बँक घेते. ठीक आहे. ट्रेजरी बिल सुद्धा कर्ज आहे. इंटरनल डेप्ट कर्ज आहे. मार्केट फॉरेन एड म्हणजे मदत आहे ना, कर्जामध्ये त्याचा उल्लेख नसणार आहे. नाही म्हणजे कुठला? ऑप्शन नंबर 4. लक्षात ठेवा. एड म्हणजे मदत म्हणलं ना, ते कर्जामध्ये येऊ शकत नाही. आता 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी, पुढचा क्वेश्चन आहे, आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन एफआरबीएम. बघा एफआरबीएम ऍक्ट विषयी परत एकदा क्वेश्चन आलाय. खालीपैकी कोणता पर्याय सुचवला आहे? आता बघा 14वा वित्त आयोग आला होता 2015 ते 20 या काळात. बरोबर आहे. त्याचा चेअरमन होता वाय व्ही रेड्डी. आणि त्यानं ना एफआरबीएम ऍक्ट 2003चा होता. त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ना एक सजेशन दिलं होतं. तर ते काय होतं माहिती आहे का? ऑप्शन क्रमांक 4 आहे. कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा तुम्ही आता काढा. आता एफआरबीएम ऍक्ट बाद झाला म्हणले 2015 ते 20 मध्ये. ते फायनान्स कमिशन जे 14 होतं ना, त्यानं शिफारस केलेली आहे. हे डायरेक्ट आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला वाचायला भेटते. यानं काय केलं? एफआरबीएम ऍक्ट ऐवजी ना कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा काढा असं त्यांनी सांगितलं होतं. ठीक आहे. तर याने अजून काय काय सजेशन दिलं होतं, तर रिओ ओरिएंटिंग द डिटर्मिनंट्स ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेट टॅक्स शेअर्स फ्रॉम फिजिकल डिसिप्लिन टू पर कॅपिटा. म्हणजे फिजिकल डिसिप्लिन करून पर कॅपिटा इन्कम किंवा एरिया त्यांचा असेल त्याच्यानुसार तुम्ही हे करा, ओरिएंट करा त्याला. ऑटोनॉमस इंडिपेंडेंट जीएसटी कॉम्पेन्सेशन फंड तयार करा. हे आणि तिसरं सजेशन हे होतं की एफआरबीएम ऍक्ट ऐवजी कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा म्हणजे डेप्ट सिलिंग अँड फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन एनॅक्ट करा. ठीक आहे. आता फायनान्स कमिशन आपल्याला माहिती आहे, प्रेसिडेंट कॉन्स्टिट्यूट करतो आर्टिकल 280. फायनान्स कमिशन आर्टिकल 280 कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. बरोबर आहे. यांचं मेन काम असतं टॅक्स रेव्हेन्यू शेअर करायचं स्टेट आणि सेंटरमध्ये. मेन काम आहे. आता 14वा फायनान्स कमिशन बघितला, वाय व्ही रेड्डी होता चेअरमन 15 ते 20. 15वा 2020 ते 26 म्हणजे आता आता जो पिरियड आहे त्याच्यामध्ये त्याचा चेअरमॅन आहे एन के सिंग आहे. आणि 16वा 2026 ते 31 अरविंद पंगारी यांच्या अध्यक्षतेखाली आहे. लक्षात ठेवा. 16वा प्रश्न विचारू शकतात. 14 आपण बघितला, 14वर हा क्वेश्चन होता. 15 2020 ते 26 आहे एन के सिंग. आणि 16वा 26 ते 31 आहे अरविंद पंगारिया.
हे त्यांचे चेअरमन आहेत. ठीक आहे. हे आपल्याला वित्त आयोग इन डिटेल बघायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. भारत हा जगातील सर्वात मोठा काय आहे? पाट आहे. शाळेत असल्यापासून आपण पाठ करतोय. ताग उत्पादक देश आहे. बरोबर आहे. आता सगळ्यात फर्स्ट मध्ये अजून काय आहे? तागासोबत आहे मिलेट्स आहे, टी आय एम मिल्क आहे. बरोबर आहे. मिलेट्स म्हणजे ज्वार बाजरा वगैरे असेल, मिलेट्स असतील, मिल्क असेल, त्यानंतर टी पावडर असेल. यामध्ये आपण एक नंबरला आहे. आणि जर दोन नंबरचा विचार केला तर काय? राईस आहे, व्हीट आहे, शुगर केन आहे, ग्राउंडनट आहे, व्हेजिटेबल आहे, फ्रूट आहे, कॉटन आहे. यामध्ये दोन नंबर आहे. एक नंबर ताग, मिलेट्स, टी आणि मिल्क एक नंबरमध्ये. तर फॅक्च्युअल आणि वन लाईनर क्वेश्चन आहे आता. बऱ्याच ठिकाणी आपल्याला वाचायला भेटतो. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1950 ते 51 ते 2013 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील वित्तीय क्षेत्रांचा हिस्सा डॉट डॉट टक्क्याने वाढला आहे. बघा आता, द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा, सॉरी वित्तीय नाही, द्वितीय क्षेत्रांचा हिस्सा. हे यांनी काय सांगितले? आता पहिला जो क्वेश्चन आपण जो बघितला 2018 साली, 2018चा पहिला राज्यसेवेचा क्वेश्चन बघायला डिस्कस केला. त्यामध्ये काय विचारलं होतं? शेती क्षेत्राचा हिस्सा कमी झाला का? 1950-51 ते 2011-12 पर्यंत कमी झाला होता. त्यामध्ये काय विचारलंय? 50 ते 51 ते 2013 मध्ये द्वितीय क्षेत्राचा हिस्सा किती होता? किती टक्क्याहून किती टक्के वाढला? बरोबर आहे. त्याचा द्वितीय क्षेत्र म्हणजे काय? उद्योग. बरोबर आहे. याचं ऑप्शन क्रमांक आहे एक. 16.6 ते 26. मी तुम्हाला काय सांगितलेलं? 10 पॉईंटने वाढला. बरोबर आहे. म्हणजे जवळजवळ शेतीचा जर विचार केला तर शेती काय झाली? 53.3% होती 1950-51ला. ते आतापर्यंत आले 18.85 ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. जे उद्योग होते 16.6 होते ते 26.90 वर आलेत. बरोबर आहे. आणि जे सेवा होते 30.3 होतं 50-51ला, ते आता 54, म्हणजे डबल बऱ्यापैकी झाले. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, सेवा क्षेत्र दुपटीनं बऱ्यापैकी वाढलंय. थोडं 6 आणि कमी आहे फक्त. 30.3 होतं ते 54.25 झालं. उद्योग काय झाले? 10 पॉईंटने वाढले. आणि शेतीचं काय झालं? 50 होते, 53.1 होते ते 18.25, म्हणजे कमी झालं. ठीक आहे. ग्रोथ दिसते उद्योग आणि म्हणजे द्वितीय आणि तृतीय सेक्टरमध्ये. फक्त द्वितीय सेक्टरमध्ये 16.6 ते 26 आलं. कुठली तरी एक आकडेवारी पाठ केली ना, फक्त 10 पॉईंट लक्षात ठेवा. आता सुद्धा तेच आहे. ठीक आहे. 36वा क्वेश्चन एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आपण एवढी आकडेवारी बघितली, त्यामध्ये जीडीपी कसा वाढत गेलाय ना ते बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. तेंडुलकर समिती परत आहे बघा. 2011-12 मध्ये भारतातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या शेकडा प्रमाण किती आहे? तर किती सांगले त्याने? 21.9. स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. 21.9 आहे. तेंडुलकर समितीनं 21.9 सांगितलेलं आहे. हे आपल्याला माहिती आहे. सुरेश तेंडुलकरची समिती होती, प्लॅनिंग कमिशननं केली होती. त्यांनी रुरल जे पॉवर्टी लिमिट सांगली होती 816 रुपये सांगितले होते, आणि अर्बन सांगलेले 1000 रुपीज. ठीक आहे. बघा, दरवर्षी तेंडुलकर समितीवर क्वेश्चन आहेत. आणि पर्सेंटेज किती आलंय? त्यामध्ये टोटल पर्सेंटेज पॉवर्टीचे 21.9 आहे. रुरल आहे ते 25.7 आहे, लक्षात ठेवा. रुरल 25.7 आहे. आणि अर्बन आहे 13.7 आहे. हे अर्बन आहे. हे 25.7 हे रुरल आहे. आणि ॲव्हरेज किती झालं? 21.9. हे पोवर्टी लाईन, पोवर्टी पर्सेंटेज त्यांनी सांगितलं होतं. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तात्कालिक उद्दिष्ट कोणते होते? आता बघा, ज्यावेळी 2000 चे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आले ना, त्याचं दोन उद्दिष्ट होते. एक इमिजिएट म्हणजे तात्कालिक होते, आणि एक लॉंग टर्म उद्दिष्ट होते. आता सिंपल गोष्ट आहे. काय असणार आहे तात्कालिक मध्ये? आता नावात आपल्या लक्षात आलं, राष्ट्रीय लोकसंख्या म्हणजे काय? लोकसंख्येत नियंत्रण करणे. बरोबर आहे. आता बघा, पहिला ऑप्शन पर्याय एक बघूया. आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे. बरोबर आहे की नाही? पायाभूत सुविधा आल्या. आपण तात्कालिक म्हणजे आपण जर ठरवलं की आपल्याला पायाभूत सुविधा आरोग्याच्या उभा करायचं पुढच्या एका वर्षात, करू शकतो का? करू शकतो. मग पर्याय क्रमांक एक बरोबर आहे. एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळीत का कमी करा? आता प्रजनन दर कमी करणे एका वर्षात पॉसिबल आहे का? मग हे ताबडतोब किंवा शॉर्ट टर्म उद्दिष्ट असू शकतं का? नाही. प्रजनन दर कमी आपण एक टार्गेट ठरवू शकतो की प्रजनन दर पुढच्या 5 वर्षात, 3 वर्षात. एक म्हणजे मोरली आपण सांगण्याचा प्रकार आहे. पण तात्कालिक उद्दिष्टामध्ये असू शकतं का? नाही. पर्याय क्रमांक 2 कॅन्सल. सर्व मुलांचे सार्वत्रिक लसीकरण करणे. आता माझं ठरवलं की पुढच्या एका महिन्यात मला लसीकरण करायचं आहे, तर पुढच्या एका वर्षात शक्य आहे का ते? भारतासारख्या देशात. त्यामुळे लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4 हे तात्कालिक उद्दिष्ट आहे. तरी मी तुम्हाला इन डिटेल सांगतो. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी हे फक्त आपण ऑप्शनवरनं गेलोय. तात्कालिक उद्दिष्ट पॉप्युलेशन पॉलिसी म्हणजे पॉप्युलेशन कंट्रोल संबंधित असणार आहे. बरोबर आहे का? फक्त तात्कालिक आणि लॉंग टर्म असे दोन उद्दिष्ट ठेवले. तात्कालिक मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर लक्षात ठेवा. हे प्रजनन दर असेल, लसीकरण असेल, हे लॉंग टर्मसाठी कारण ते टार्गेट ठेवू शकतं. आता बघूया, नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी कधी होती? 2000 ची होती. इमिजिएट मध्ये अजून काय आहे? सगळे इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जे आहेत ना, ते इमिजिएट मध्ये होतं. म्हणजे ऍड्रेस अँड मेन नीड्स फॉर कॉन्ट्रासेप्टिव्ह हेल्थ केअर इन्फ्रा, हेल्थ इन पर्सनल अँड टू प्रोव्हाइड इंटिग्रेटेड सर्व्हिस डिलिव्हरी फॉर बेसिक रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इट्सेट्रा. लॉंग टर्म मध्ये काय आहे? आता बघा, आता तुम्हाला इथे शॉर्ट टर्म आहे. आता पुढे नेक्स्ट क्वेश्चन पेपर मध्ये ना आपल्याला लॉंग टर्म साठी पण एक क्वेश्चन विचारलेत. बघा, यामध्ये इन्फंट मॉर्टिलिटी रेट, मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट कमी करणे, युनिव्हर्सल इम्युनायझेशन. बरोबर आहे. हे बघा, लॉंग टर्म मध्ये
प्रजनन दर, मॅटर्नल मॉर्टिलिटी किंवा बर्थ रेट हे लॉंग टर्म मध्ये. त्यानंतर युनिव्हर्सल ह्युमन लॉंग टर्म मध्ये. त्यानंतर काय, गर्ल्सचं मॅरेज म्हणजे 18 वर्षाच्या तर वर असावं, पण पॉप्युलेशन पॉलिसी ही सांगते की 20 वर्षाच्या नंतरच करा शक्यतो मॅरेज. हे सुद्धा यामध्ये सांगितलं आहे. स्मॉल फॅमिली म्हणजे रिप्लेसमेंट लेवल, ते आपण म्हणतो की नाही, दोन दोन पॉलिसी, ती सुद्धा यामध्ये सांगितली आहे. नंतर इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीचं टार्गेट त्यांनी 80% ठेवलेलं, 100% डिलिव्हरी बाय ट्रेनर पर्सन हे ठेवलेलं. बर्थ रेट, बर्थ असेल, डेथ असेल, मॅरेज असेल, प्रेग्नन्सी असेल, ते रजिस्ट्रेशन करा, हे तो टार्गेट ठेवलं होतं. आणि नंतर कम्युनिकेबल डिसीज सुद्धा कंट्रोल करायचे, हे लॉंग टर्म टार्गेट आहेत, लक्षात ठेवा. शॉर्ट टर्म बघितलं आपण, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं की शॉर्ट टर्म आहे 2000च्या पॉप्युलेशन पॉलिसीचं. लॉंग टर्म मध्ये बर्थ रेट असेल, इन्फंट मॉर्टिलिटी असेल, मॅटर्नल मॉर्टिलिटी असेल, मॅरेज गर्ल्स एज असेल, टोटल फर्टिलिटी रेट असेल, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी असेल किंवा रजिस्ट्रेशन असेल, हे सगळं लॉंग टर्म. सिम्पल क्वेश्चन आहे, पॉप्युलेशन पॉलिसी वाचायची सुद्धा गरज नाही. आता पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत. आता बघा, वर्ल्ड डब्ल्यूटीओ वर हा एकच क्वेश्चन विचारलाय पुढच्या 5-6 वर्षात. तर तो डायरेक्ट विचारलाय की त्यांचं तत्व कुठलं. आता बघा, नॉन डिस्क्रिमिनेशन, मोस्ट फेवर्ड नेशन, नॅशनल ट्रीटमेंट आणि नन ऑफ द अबव्ह. आता तुम्हाला काहीच माहिती नाही, नॉन डिस्क्रिमिनेशन मध्ये मोस्ट फेवर्ड नेशन येऊ शकतं का, आणि नॅशनल इंटरेस्ट ट्रीटमेंट येऊ शकतं का? 100%. आता बघा, बघा, एका बाजूला डब्ल्यूटीओ काय म्हणते की डब्ल्यूटीओ काय आहे, तर ट्रेड पॉलिसी संबंधित आहे, आपल्याला माहिती आहे. मग त्याचं काय असणार आहे, आता जर डब्ल्यूटीओ जर फेअर ट्रेड झाला पाहिजे वर्ल्डमध्ये असं ठरवायचं असेल, तर त्यानं काय सांगितलं पाहिजे की नॉन डिस्क्रिमिनेशन नाही झालं पाहिजे, म्हणजे पहिला ऑप्शन, म्हणजे पर्याय पहिलाच बरोबर येतोय. आता डिस्क्रिमिनेशन झालं नाही पाहिजे असं म्हणते, मग तो मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देईल का? नाही येणार, म्हणजे ते प्रिन्सिपल मध्ये नसणार. किंवा आता समजा इंडिया कंट्री आहे, बरोबर आहे, ते डब्ल्यूटीओचा मेंबर आहे, बरोबर आहे. आता त्याला डब्ल्यूटीओ मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा देत नाही. समजा इंडियानं असं ठरवलं की बाबा आपल्याकडे गहू आयात येतो किंवा तांदूळ आयात येतोय, चायनाकडून पण गहू आयात येतोय, पण मी काय करणार, इंडियन गव्हर्नमेंट सांगितलं नाही, भारतातला आधी स्वतः प्रोड्यूस केलेला गहू संपूया आणि त्यानंतर चायनाचा वापरूया. असं करू शकतं का इंडियन गव्हर्नमेंट? हा, पब्लिक स्वतः ठरवू शकतात, गव्हर्नमेंट हा निर्णय घेऊ शकतं का? नाही. म्हणजे नॉन डिस्क्रिमिनेशन ही पॉलिसी ट्रेडची फेवरेबल पॉलिसी असू शकते, पण नॅशनल ट्रीटमेंट अँड मोस्ट फेवर्ड नेशन नसू. हे आपण फक्त पर्यायावरून विचार केला ना, तर त्याच्यावर उत्तर ऑप्शन नंबर 1 निघते. आता इन डिटेल बघूया, तर डब्ल्यूटीओ काय आहे, 1 जानेवारी 1955, 166 मेंबर आहेत, हेडक्वार्टर जेनेवा स्वित्झर्लंड आहे, बरोबर आहे. एस्टॅब्लिश फ्रेमवर्क काय, ट्रेड ट्रेड पॉलिसीवर काय, त्याचे 5 प्रिन्सिपल आहेत बघा. पहिला आहे नॉन डिस्क्रिमिनेशन. नॉन डिस्क्रिमिनेशन आले की तिथं मोस्ट फेवर्ड नेशन आणि नॅशनल ट्रीटमेंट नसलीच पाहिजे. दुसरं तत्व आहे रेसिप्रोसिटी. रेसिप्रोसिटी म्हणजे काय, फॉरेन मार्केटमध्ये बाकीच्या देशांना बेटर ऍक्सेस द्यायचा, सगळ्या देशांनी. त्यानंतर तिसरं आहे बाइंडिंग अँड एनफोर्सेबल कमिटमेंट, म्हणजे टॅरिफ रिलेटेड ज्या कमिटमेंट असतील त्या बाइंडिंग, म्हणजे हिनं सांगितलं, डब्ल्यूटीओनं सांगितलं बाबा हे बाइंडिंग आहे तुमच्यावर, तर ते बाइंडिंग राहणार. त्यानंतर ट्रान्सपरन्सी ठेवली पाहिजे प्रत्येक मेंबरनं, त्यांचे टॅरिफ किंवा रेट असेल ते क्लिअरली सांगितले पाहिजे की आम्हाला, तुझं जर आयात माझ्याकडे येत असेल किंवा निर्यात मी करत असेल, तर माझ्याकडून एवढा सेस लागेल किंवा एवढा एवढा टॅक्स लागेल. त्यानंतर सेफ्टी व्हॅल्यू. सेफ्टी व्हॅल्यू म्हणजे काय, समजा आता कोविड सारखी सिच्युएशन आली, आता या काळात जर चायनाकडून आपण जर व्यापार करतो, डब्ल्यूटीओ म्हणते म्हणून जर आपण वस्तू आणत बसलो तर कोविडचं अजून प्रमाण वाढलं असतं, बरोबर आहे. मग सेफ्टी व्हॅल्यू, हे 5 प्रिन्सिपल आहेत लक्षात ठेवा डब्ल्यूटीओचे. पहिले नॉन डिस्क्रिमिनेशन, ते उत्तर आहे. त्या नॉन डिस्क्रिमिनेशन जर प्रिन्सिपल असेल तर मोस्ट फेवर्ड नेशन, नॅशनल ट्रीटमेंट हे काढून टाकलं पाहिजे, त्यातच उत्तर निघतंय. दुसरं आहे रेसिप्रोसिटी, म्हणजे काय, फॉरेन मार्केट बेटर पद्धतीने ऍक्सेस सगळ्यांना मिळाला पाहिजे. बाइंडिंग आणि एन्फोर्सेबल कमिटमेंट सगळ्यांना दिल्या पाहिजे. ट्रान्सपरन्सी ठेवली पाहिजे मेंबरमध्ये. आणि सेफ्टी व्हॅल्यू, म्हणजे ज्यावेळेला इमर्जन्सी सिच्युएशन येईल ना, त्यावेळेला देश स्वतः निर्णय घेईल काय महत्वाचं आहे काय नाही, बरोबर आहे. 39 खूप महत्वाचा क्वेश्चन आहे हा, आणि भारी क्वेश्चन विचारलाय आयोगाने. आता नेक्स्ट बघूया. हा, राष्ट्रीय कृषी विकास योजना. आता बघा, जे फ्लॅगशिप आहेत ना, त्यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना ही एक खूप महत्वाची योजना आहे, कृषी विकास योजना. आता पण यामध्ये काय केलं, 3 योजना विचारल्यात. राष्ट्रीय कृषी विकास योजना 11व्या पंचवार्षिक योजना सुरू झाली. समकालीन फलोत्पादन विकास प्रकल्प 12व्या पंचवार्षिक योजना काळात सुरू झाली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रम 2009-10 मध्ये सुरू करण्यात आला, बरोबर आहे. तर बरोबर आहे, 11 हे 2007 साली सुरू झाले, म्हणजे 11व्या पंचवार्षिक योजना सुरू झाल्या. पहिला बरोबर आहे. फलो एका समकालीन फलोद्यान विकास प्रकल्प आहे, तो 2014-15 सुरू झाला, म्हणजे 12वी पंचवार्षिक योजना होती. हे पण करेक्ट आहे. पण राष्ट्रीय नॅशनल फूड सिक्युरिटी जो प्रोजेक्ट आहे तो कधी सुरू झाला होता, 2007 सालीच. म्हणजे ही सुद्धा 2009 नाही, 2007 सालचा आहे, म्हणजे हा इनकरेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन 1 आणि 2 लक्षात ठेवा. सिंपल क्वेश्चन विचारलाय आपल्याला ना, एक ठराविक स्कीम्स बघायच्याच आहेत त्याच्यामध्ये. नॅशनल राष्ट्रीय कृषी विकास योजना, कारण बऱ्यापैकी महत्वाचा क्वेश्चन आहे हा, आणि महत्वाची योजना आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना. आणि त्याच्यामध्ये फलोत्पादन विकास प्रोजेक्ट आहे. नंतर नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन असेल, 2007 साली सुरू झाले. म्हणजे पर्याय कुठला येतोय आता, पर्याय क्रमांक 3. चूक विचारलंय.
तिसरा चुकीचा आहे. आता सन 2018-19 मध्ये भारतातील निर्यात उत्पन्न डॉट डॉट क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक होता. 18-19 मध्ये विचारले, निर्यात उत्पन्नात विचारले. अभियांत्रिकी वस्तू आहेत 18-19च्या ह्याच्यामध्ये. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं निर्यातीमध्ये आपण काय करतोय, लुब्रिकंट्स म्हणजे त्यामध्ये पीओएल आपण निर्यात करतोय. बरोबर आहे. दोन आत्ताच रिसेंट मगाशी जे आपण जे क्वेश्चन बघितलं एक्सपोर्ट इम्पोर्टवर फॉरेन पॉलिसीवर, त्यामध्ये आपण हा पॉईंट कव्हर केलेला आहे. आता नेक्स्ट बघा, हे याचं उत्तर आहे अभियांत्रिकी वस्तू 2018-19चा त्यांनी विचारलाय. खाली बी कोणता एक भारत निर्माण, आता बघा जसं मी तुम्हाला राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणलं तसं भारत निर्माण हा सुद्धा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे. भारत निर्माण प्रोग्राम. ठीक आहे. तर भारत निर्माण प्रोग्राम हा 2005 सालचा आहे. रुरल इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड आहे. त्यामध्ये 6 की एरिया आहेत. लक्षात ठेवा. भारत निर्माण मध्ये 6 की एरिया आहेत. वॉटर आहे, इरिगेशन आहे. बघा वॉटर आहे आणि इरिगेशन आहे. त्यानंतर टेलिफोन कनेक्टिव्हिटी आहे, रुरल इलेक्ट्रिफिकेशन आहे, हाऊसिंग आहे, रोड्स आहे. ठीक आहे. मग आता जर भारत निर्माण हे 6 प्रोग्राम पाठच पाहिजेत आपल्याला. कोणता भाग नाही असेल. जलसिंचन आहे का? आहे. ग्रामीण विद्युतीकरण आहे का? आहे. ग्रामीण भागात शाळा आहे का? नाही. ग्रामीण रस्ते आहे का? आहे. ठीक आहे. हे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण शाळा नाही आहेत, लक्षात ठेवा. जलसिंचन आहे, ग्रामीण विद्युतीकरण आहे, ग्रामीण रस्ते, हे 3 झाले घटक. आणि एक्स्ट्रा कुठले येत आहेत? टेलिफोन कनेक्टिव्हिटी, हाऊसिंग आणि पिण्याचं पाणी, वॉटर. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया क्वेश्चन. पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्य विचारले त्यांनी. पेमेंट बँक माहिती आहे आपल्याला, नचिकेत मोर कमिटी होती. कधीची कमिटी होती? 2000, हा, कमिटी बाय डॉक्टर बनचिकेत मोर. याचं मेन काय होतं? लोअर इन्कम ग्रुप किंवा स्मॉल बिझनेस लोकांसाठी केलेली बँक होती. यामध्ये ह्याचे फीचर्स काय होते? हे 1 लाखापर्यंत डिमांड डिपॉझिट ऍक्सेप्ट करू शकतात लोकांकडून. हे क्रेडिट कार्ड देऊ शकत नाहीत. एटीएम कार्ड देऊ शकतात, डेबिट कार्ड देऊ शकतात. एनआरआय लोकांचं डिपॉझिट रिसिव्ह करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे ह्याच्या फीचर्सवर क्वेश्चन विचारलाय. काय विचारलंय? आपण आधी ऑप्शन बघूया. प्रति व्यक्ती 1 लाख पर्यंत ठेवी ठेवणे, बरोबर आहे का? करेक्ट आहे. हा फीचर होतं का? होतं. त्यात एटीएम डेबिट कार्ड देण्यास परवानगी, करेक्ट आहे. आता एटीएम कार्ड देण्यास परवानगी 2 पर्याय झालेले आहेत. ठीक आहे. अन ब आपण कन्सिडर करूया. कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही, बरोबर आहे. आता पर्याय बघूया. अ ब क. अ ब असलेले कुठले पर्याय आहेत? अ ब. ठीक आहे. अ ब ड. पर्याय क्रमांक एक. पर्याय, सॉरी, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. ठीक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. याच्यामध्ये काय आहे? प्रति व्यक्ती 1 लाख पर्यंत ठेवी स्वीकारणे आहे. एटीएम आणि डेबिट कार्ड नाही आहे, फक्त एटीएम कार्ड आहे. एटीएम कार्ड लक्षात ठेवा. क्रेडिट कार्ड नाही आहे. आणि कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाहीत, म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे याचं उत्तर. हे पेमेंट बँक रिलेटेड आहे. सिंपल क्वेश्चन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. आता रंगराजन कमिटी 2014 नुसार 2011 वर्षासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य व्याख्या ही दरडोई रुपये डॉट डॉट अशी निश्चित करण्यात आली. लक्षात ठेवा. रंगराजन आणि तेंडुलकर कमिटी, बरोबर आहे. त्याच्यावर हा प्रश्न विचारला आहे. तर रंगराजननं 32 आणि 47 हे केलेलं आहे. जे रुरल एरियात 32 आणि 47, म्हणजे यानं काय केलं होतं? रंगराजन कमिटी आहे, फॉर्मर आरबीआय गव्हर्नर होते. 2014 साली कमिटी ही केली होती. याचा मेन उद्देश काय होता? तेंडुलकर कमिटीने रिपोर्ट केला ना, ते रिव्ह्यू करण्याचा त्यांचा उद्देश होता, बरोबर आहे. तर यांनी पुअर्टी रेट सांगितला होता 29.5%. आपण तेंडुलकर कमिटीचं बघितलं 21.5 होता, बरोबर आहे का? हा 29.5 सांगितलं. तर हे आपण तेंडुलकर कमिटीमध्ये काय बघितलं होतं? तर रुरलमध्ये 816 रुपये डिसाईड केले होते आणि अर्बनमध्ये 1000 रुपये. म्हणजे पर डे कॅल्क्युलेट केलं तर किती होणार आहे? 27 आणि 33 रुपये. आणि रंगराजन कमिटीनं काय केलं? रुरलमध्ये सांगितलं 1407 रुपये. ठीक आहे. सॉरी, रुरलमध्ये सांगितलं, सॉरी थोडं कन्फ्युजन झालं. हां, बरोबर आहे. रुरलमध्ये सांगितलं 972 रुपये. रंगराजन कमिटीनं रुरलमध्ये 972 रुपये सांगितलं, म्हणजेच काय झालं? 32 रुपये पर डे. ठीक आहे. आणि अर्बनमध्ये सांगितलं 1407 रुपये, म्हणजे 47 रुपीज पर डे. ठीक आहे. रंगराजन कमिटीनं किती पर्सेंटेज पोवर्टी सांगली? 29.5. तिने रुरलमध्ये 972 म्हणजे 32, आणि अर्बनमध्ये 1407 म्हणजे 47 रुपये पर डे. ठीक आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे आणि कमिटीचं रिकमेंडेशनवर डायरेक्ट क्वेश्चन विचारला आहे. लक्षात ठेवा, कंबाईंड ब आहे, राज्यसेवा नाहीये. त्यामुळं स्ट्रेट फॉरवर्ड बऱ्यापैकी क्वेश्चन विचारले आहेत. तेंडुलकर आणि सी रंगराजन
या दोन्ही प्लॅनिंग कमिशनने नेमलेल्या कमिट्या होत्या, त्याच्यावर असे क्वेश्चन विचारलेत. ठीक आहे. ठराविक डाटा बघितला ना आपल्याला सगळ्या इयरचे क्वेश्चन सुटतील. आता बघा 45वा क्वेश्चन आहे. ऑक्सफॉर्म अहवाल 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा डॉट डॉट टक्के आहे. बघा ऑक्सफॉर्म अहवाल आला होता. सर्वात श्रीमंत 1% लोकांचा विचारलाय त्यांनी. तर पर्याय क्रमांक आहे 73%. पर्याय क्रमांक 3 आहे. 1% लोकांच्याकडे किती आहे उत्पन्नातील हिस्सा? 73% हिस्सा आहे, लक्षात ठेवा. ऑक्सफॉर्म काय आहे? ग्रुप ऑफ इंडिपेंडेंट एनजीओ आहे, 1995 स्थापन केली होती. यामध्ये अजून एक स्टेटमेंट त्यांनी दिलं की रिचेस्ट 1% ओन मोर दॅन 40% ऑफ इंडियन्स टोटल वेल्थ, लक्षात ठेवा. रिचेस्ट, आता हे जसं स्टेटमेंट ऑक्सफॉर्मनं दिलं होतं ना, तसं अजून एक स्टेटमेंट दिलंय. 1% जे आहे ना, टोटल इंडियाची नॅशनल वेल्थ आहे ना, त्याच्या 40% ओन करता ते. इथं काय त्यांनी सांगितलंय? नॅशनल इन्कम जनरेट करतात. 1% जे आहे ना, ते नॅशनल इन्कम किती? 73% जवळजवळ जनरेट करतात. तसं नॅशनल वेल्थचा विचार केला ना, तर 1% लोकांच्याकडे 40% नॅशनल वेल्थ आहे टोटल. हे सुद्धा त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि बॉटम 50%, जे बॉटमला 50% लोक आहे ना, त्यांच्याकडे नॅशनल वेल्थ फक्त 3% आहे. लक्षात ठेवा. ऑक्सफॉर्म ही एनजीओ आहे. एनजीओने ही स्टेटमेंट केलेलं आहे. त्या स्टेटमेंटवर क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे. पहिले ही स्टेटमेंट आपण बघितले. 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा जवळजवळ 73%. एवढं 1% लोकच राष्ट्रीय उत्पन्न करतायत, 73%. पण 1% लोकांकडे नॅशनल वेल्थ किती? 40% आहे. आणि खालच्या बॉटम 50% लोकांकडे नॅशनल वेल्थ किती? फक्त 3%. याला आपण काय म्हणतो? इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. आता नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघूया आपण. 2022-21चा. ठीक आहे. त्यामध्ये काय 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या व्यवहारांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी डॉट डॉट सुरू करा. 1995 माहिती आहे, बँकिंग अँबुड्समन ऍक्ट आहे, बँकिंग लोकपाल कायदा आहे. आरबीआय सिनियर ऑफिसरला अपॉइंट करते. प्रत्येक बँकेमध्ये एक अँबुड्समन बसला असतो, त्याला बँकिंग लोकपाल योजना म्हणतो आपण त्याला. 1995 स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. खालील विधाने विचारात घ्या. स्वातंत्र्य भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती नियुक्ती केली. करेक्ट आहे, केली नियुक्ती 1948ला. त्यामध्ये या समितीत पी.सी. महालनोबिस होते, डी आर गाडगीळ होते, व्ही.के. आर.व्ही. राव होते. बरोबर आहे, करेक्ट आहे. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 आणि अंतिम अहवाल 1954. ठीक आहे. यामध्ये चुकीचं काय आहे ते विचारलंय. ठीक आहे. आता बघा, 1948 ला आपण काय केलं होतं? राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली होती. बरोबर आहे, करेक्ट आहे का चुकीचं आहे? तर चुकीचं आहे. 1949 ला केली होती. पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. चुकीचं काय विचारलंय? ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. पी.सी. महालनोबिस होते, डी.आर. आडगळ, व्ही.के. आर.व्ही. राव होते. त्यानंतर 51 मध्ये रिपोर्ट, 54 मध्ये त्यांनी अहवाल दिला. पण 48 ची नाही, 1949 ची स्थापना आहे, लक्षात ठेवा. स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. बेसिक्स इकॉनॉमिक्स. आता ग्रामीण भागातील शेती आणि शेती संबंधित प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणार डॉट डॉट. आता ग्रामीण म्हणले की नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे. पर्याय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हे तर लोनच देत नाही, कर्ज पुरवठ्याचा विषयच नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया असं म्हणू शकत नाही की फक्त ग्रामीण भागात आहे, सगळीकडे आहे. ठीक आहे. म्हणजे पहिला आणि दुसरा पर्याय काढा. नाबार्ड आहे, नावात आहे नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर. आणि फक्त हे काय करते? डायरेक्ट देत नाही, बँकांना फायनान्स करते, बँका त्या लोकांना देते. ठीक आहे. नेक्स्ट लक्षात ठेवा. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा, बघा परत बजेटवर क्वेश्चन विचारला त्यांनी. 2021-22 मध्ये विचारलाय उत्पन्नाचा बिगेस्ट सोर्स ऑफ इन्कम विचारलाय. तर आता ह्याच्यामध्ये कर्ज घेणे त्यांची जी दायित्व आहेत ना, म्हणजे बॉरोइंग अँड अदर लायबिलिटी, हेच आहे. सगळ्यात उत्पन्नाचा सोर्स जर विचार केला तर कर्ज गव्हर्नमेंट जे आपलं घेतं ना, त्यात तो सगळ्यात मोठा सोर्स आहे. हा जर पर्याय आला तर यालाच घ्यायचं, निवडायचं. आता बघा, आता जर 2024-25 बजेटचा विचार केला तर बॉरोइंग अदर लायबिलिटी 24% आहे. त्यानंतर 2 नंबरला इन्कम टॅक्स आहे, हे 2 नंबरला आहे. 1 नंबरला लायबिलिटी आहे, 3 नंबरला काय आहे? कॉर्पोरेशन टॅक्स आहे. आणि 4 नंबरला कस्टम ड्युटी आहे. सॉरी, 1 नंबरला बॉरोइंग अँड अदर लायबिलिटी आहे, 2 नंबरला जीएसटी आहे, 3 नंबरला कॉर्पोरेशन टॅक्स आहे, आणि 4 नंबरला कस्टम ड्युटी आहे. ठीक आहे. हा लक्षात. आता जर करंटची आकडेवारी जर बघितली तर 1 नंबर बॉरोइंग अँड अदर लायबिलिटी, 2 नंबर जीएसटी, 3 नंबर इन्कम टॅक्स, 4 नंबर कॉर्पोरेशन टॅक्स. ठीक आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. आपल्याला उत्पन्न सोर्स बजेट, मी तुम्हाला म्हटलं ना, बजेट खूप महत्वाचं आहे. एका दोन क्वेश्चन प्रत्येक इयरला आपल्याला दिसतील. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणा संदर्भात कोणते विधान? आता हा प्रश्न कॅन्सल केलाय. हे स्टेटमेंट वाचून बघा तुम्ही, सगळे कन्फ्युजिंग स्टेटमेंट आहेत.
आता नेक्स्ट बघूया 47, भारतातील व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालील पैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे? सिंपल गोष्ट आहे बघा. आता बँकेमध्ये नफा काय मिळवून देते विचार, म्युच्युअल फंड बँकेचा पार्ट आहे का? ठीक आहे, 1-2% पकडूया. मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, या सर्व्हिसेस आहेत. बँका जे देत आहेत ना, ही सर्व्हिसेस मध्ये त्यांना इन्क्लूड करा. इंटरनेट बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल किंवा म्युच्युअल फंड असेल. रिटेल बँकिंग म्हणजे काय? तुमच्याकडनं पैसा घेणे, डिपॉझिट करणे, तुम्हाला व्हेकल लोन देणे, कर्ज देणे, सगळं देणे. मग उत्तर काय असणार आहे? रिटेल बँकिंग. रिटेल म्हणजे तुम्हाला गाडीसाठी कर्ज देणे, परत घरासाठी कर्ज देणे, सगळ्या तुमचं डिपॉझिट ठेवणे, हे सगळं म्हणजे डे टू डे आर्थिक व्यवहार हे रिटेल बँकिंगमध्ये येतात. हे म्युच्युअल फंड हे सर्व्हिसेस आहेत, हे बँकिंग नाही आहे. हा, याच्यातून थोडा बँकेला प्रॉफिट भेटतो, पण मेन आहे रिटेल बँकिंग. लक्षात ठेवा. आणि म्युच्युअल फंड, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग हे 10 वर्षातलं आहे. पण रिटेल बँकिंग हे खूप आधीपासून आहे आपल्या देशामध्ये. म्हणजे थोडक्यात रिटेल बँकिंग म्हणजे बँकिंग आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट बघूया. भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने दोन बाबीवर अवलंबून आहे, त्या म्हणजे काय ते विचारलंय. आता बघा, हा सुद्धा पर्यावरण. आता हा जसा पर्यावरण आपण शोधला ना, याचं सुद्धा उत्तर पर्यावरण सुटते. आता बघा, पहिलं काय आहे? उत्पादकता प्रामुख्याने दोन बाबीवर म्हणले उत्पादकता. पहिला आहे तांत्रिक घटक, दुसरा आहे मनुष्यबळ, तिसरा आहे संस्थात्मक घटक आणि सिंचन सुविधा. पहिल्यांदा बघूया तांत्रिक घटक म्हणजे काय. तांत्रिक घटक म्हणजे काय? इरिगेशन फॅसिलिटी आहे का, फर्टिलायझर आहे का, हाय यील्डिंग व्हरायटीज आहेत का, इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड आहे का, हे सगळं तांत्रिक घटकात येते. आलं लक्षात. आणि मनुष्यबळ तर माहिती, ह्युमन रिसोर्स आला. त्यानंतर संस्थात्मक घटकात काय काय येतं? लँड टेन्युअर किती आहे, लँड टेनन्सी कसं आहे, साईज ऑफ लँड होल्डिंग किती आहे, फील्ड किती आहे, बरोबर आहे. मग लक्षात ठेवा, तांत्रिक सिंचन सुविधा ऑलरेडी तांत्रिक घटकात आलेल्या आहेत. ठीक आहे, तांत्रिक घटकामध्ये काय आलं? टेक्नॉलॉजी फॅक्टरमध्ये सिंचन सुविधा, पेस्टिसाइड, फर्टिलायझर, सगळं सगळं त्याच्यामध्ये आलं. मग पर्याय अ आणि क याला पाहिजे. अ आणि क दर्शवणारा पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 आहे. फक्त अ आणि क. लक्षात ठेवा. काय विचारलं यांनी? प्रोडक्टिव्हिटी इन इंडियन ऍग्रिकल्चर इज मेनली डिपेंड ऑन 2 सेट्स ऑफ फॅक्टर. फक्त 2 सेट आपल्याला निवडायचे आहेत. ठीक आहे. मनुष्यबळ हा नंतरचा विषय आहे. म्हणजे आता महत्वाचं काय आहे? मनुष्यबळ कन्सिडर करून आपल्याला चालणारच नाही. मनुष्यबळ नुसतं असून काय करायचं? मग काम करणारा पण माणूस पाहिजे ना. ठीक आहे, त्यामुळे त्याला आपण काढून टाकूया मनुष्यबळाला. सिंचन सुविधा ऑलरेडी तांत्रिक घटकात इन्क्लूड आहेत. फर्टिलायझर, सिंचन सगळे जे असतं टेक्नॉलॉजिकल फॅक्टरमध्ये येतात ते. ठीक आहे, 48 प्रश्न उत्तर लक्षात ठेवा, अ आणि क. फक्त तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक. संस्थात्मक घटक काय आहे हे फक्त माहिती पाहिजेत आपल्याला. संस्थात्मक म्हणजे लँड रिफॉर्म वगैरे कायदे विधे जे आहेत ना, ते आपले संस्थात्मक घटकात येतात. आणि तांत्रिक म्हणजे जे इनपुट लागतात ऍग्रिकल्चरमध्ये, फर्टिलायझर झालं, हाय यील्डिंग व्हरायटीज झालं, इरिगेशन झालं, फार्म मशिनरी वगैरे सगळे जे इनपुट लागतात ना, ते सगळं तांत्रिक घटकात येतं. ठीक आहे, सोपा प्रश्न होता. 48वा. 40% क्वेश्चन ना तुम्ही, क्वेश्चन काय वाचताय त्यातूनच कव्हर होतात. आता नेक्स्ट बघूया. खालीलपैकी वित्तीय जबाबदारी अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा. आता बघा, डायरेक्ट FRBM ऍक्टवर विचारला क्वेश्चन परत एकदा. तो जो चौथा क्वेश्चन आहे हा, कंबाईन FRBM ऍक्ट, कंबाईन ग्रुप बी, पूर्व परीक्षेतला हा चौथा क्वेश्चन आहे. त्यामध्ये बघा, आता मगाशी बऱ्यापैकी मी सांगितलं 2003 सालीचा कायदा आहे, कशा संबंधित आहे, तर तिथं बघा, कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे करेक्ट आहे का? आहे. महसुली महसूल तूट शून्य गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे आहे. कमीच करायचे दोन्ही दोन्ही. फक्त महसूल तूट शून्य आणि वित्तीय तूट कमी करायचे. दीर्घकालीन समृष्टी म्हणजे काय? टू मेक द गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल फॉर इन्शुरिंग लॉंग टर्म मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. बरोबर आहे. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं, मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आली पाहिजे. आता ह्या जर दोन गोष्टी होत आहेत, तर काय होणार आहे? रिसेशनकडे आपण जाणार नाही, स्टॅबिलिटी येणार आहे. शासनाच्या आर्थिक कामकाजात ट्रान्सपरन्सी. मी तुम्हाला सांगितलं. आता FRBM ऍक्ट पहिल्यांदा मी सांगितलं, कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, केरळ असेल, उत्तर प्रदेश असेल, पंजाब असेल, या 5 राज्यांनी FRBM ऍक्ट आधीच केला आहे. पण त्यामध्ये ट्रान्सपरन्सी हे तत्व होतच. त्यानंतर मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबिलिटी हा हे तत्व आहेच. वित्तीय तूट आणि महसूल तूट कमी करणे हे आहेच. आणि कर्ज कमी करणे, म्हणजे कर्ज कमी करणे म्हणजे काय? वित्तीय तूट, महसूल तूट कमी करणे. बरोबर आहे. ऑल ऑफ द अबोव्ह याचं उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 49. ठीक आहे, 49चं ऑप्शन क्रमांक 2. आता नेक्स्ट बघूया. भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांचे खालीलपैकी कोणते? आता बघा, सेजवर क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे, म्हणजे जो परकीय आपण टॉपिक आहे ना, त्याच्यावर हे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. हा जर आपण बघितलं तर हा कशाशी संबंधित असणार? फिस्कल पॉलिसी घ्या किंवा अंदाजपत्रक म्हणलं की बजेट रिलेटेड घ्या. बजेटमध्ये पण येतं ना FRBM दरवर्षी, त्याचं रेव्हेन्यू डिफिसिट, फिस्कल डिफिसिट जी आकडेवारी दिली जाते ना, ती बजेटचाच पार्ट आहे. आता बघूया, भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांचे खालीलपैकी कोणते महत्वाचे उद्दिष्ट नाही म्हणून विचारलंय. बघा, आता नाही उद्दिष्ट विचारलं. पहिलं आहे जनरेशन ऑफ ऍडिशनल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, असू शकतं. बघूया, प्रमोशन ऑफ एक्सपोर्ट असू शकतं. डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रिकल्चर. आता शेतचा आणि ऍग्रिकल्चरचा काय संबंध आहे?
क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट असू शकतं, बरोबर आहे. बघा, जनरेशन ऑफ ऍडिशनल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, बरोबर आहे, हे झालं की ऍडिशनल इकॉनॉमिक. एक्सपोर्टसाठीच आहे ना हे. आणि तिसरा आहे डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रिकल्चर, ते चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे, बरोबर आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन हे एक्सपोर्ट रिलेटेडच आहे. त्याचे ऑब्जेक्टिव्ह जर आपण बघले, सेज कायदा होता 2005चा, लक्षात ठेवा. 2005चा सेज कायदा. ऑब्जेक्टिव्ह आहे ऍडिशनल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, प्रमोशन ऑफ एक्सपोर्ट गुड्स अँड सर्व्हिसेस, इन्व्हेस्टमेंट प्रमोट करायचे, आणि एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं. हे त्याचे 4 ते 5 उद्देश आहेत, लक्षात ठेवा. सेज आहे हा सुद्धा बघा. स्पेशल इकॉनॉमिक झोन जरी आपण नुसतं त्या शब्दावर जरी विचार केला तर हे प्रश्न सुटतोय. ऍग्रिकल्चरचा संबंधच नाही ना इथं, फक्त एक्सपोर्ट रिलेटेड आपल्याला हे करायचं आहे. तर डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रिकल्चर मध्ये तो येणार नाही. आता नेक्स्ट बघा, बाल मृत्यूदर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील 1 वर्षाच्या कालावधीत 1,000 जिवंत जन्मामागे वयाखालील मुलांच्या मृत्यूची संख्या आहे. बालमृत्यू प्रमाण, बरोबर आहे. 1 वर्षाखालील असलं की इन्फंट मॉर्टॅलिटी रेट त्याला म्हणतो आपण. 1 इयर, लेस दॅन 1 इयर असलं की इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, लक्षात ठेवा. हे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. आता बघा, मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते. बघा, 2020-21चा हा इकॉनॉमिक सर्व्हेवर क्वेश्चन आहे. म्हणजे 20-21ला काय होतं, मुख्यतः कोविड होतं. मग हिने सुब्रमण्यमनं काय सांगितलं की आर्थिक आर्थिक पुनर्प्राप्ती म्हणजे काय झालं, कोविड आला होता, आपली इकॉनॉमी स्लो डाऊन झाली होती, बरोबर आहे. कोविडमध्ये काय मग आपण केलं, लसीकरण वगैरे वाढवलं. आता हे इकॉनॉमी ड्रास्टिक चेंज झाली ना, कमी झाली. लसीकरण, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर, सगळ्या गोष्टी वाढवल्या. मग काय होत चाललं, आपली इम्प्रुव्हमेंट होत चालली, बरोबर आहे. मग कुठल्या आकारात झालं, व्ही शेपड. लक्षात ठेवा, या शेपवरनं तुमच्या लक्षात येईल. अचानक आता हे तुम्हाला पण माहिती आहे, अचानक आलेली कंडिशन होती. त्यामुळे ड्रास्टिक सगळी इकॉनॉमी स्लो डाऊन झाली, लॉकडाऊन लागला, ड्रास्टिक कमी झालं. मग आपण काय केलं, मग त्यासाठी लॉकडाऊन उठवणं महत्वाचं होतं. आपण लसीकरणावर भर दिला, लसी शोधल्या. मग ते काय झालं, लगेच 1 ते 2 वर्षातच परत पट्टीवर आली हो. याला काय म्हणायचं, व्ही आकाराची आर्थिक, जो कृष्णमूर्ती मूर्ती सुब्रमण्यम आहे ना, त्यांनी सांगितलेलं स्वरूप आहे व्ही. आता बघा, हे तीन आपण एक तीन स्वरूप बघणार. जसं व्ही बघितलं, व्ही मध्ये काय असतंय, यामध्ये क्विक रिसेशन येतं, क्विक अपलिफ्टमेंट होती, बरोबर आहे. कोविडमध्ये आपण जसं बघितलं तसं यू शेपड एक आहे. यामध्ये काय होतं, तर रिसेशन येतं सुरुवातीला, बरोबर आहे. याला यू शेपड म्हणायचं. रिसेशन येतं, नंतर हळूहळू हळूहळू ग्रोथ होती, परत अचानक वाढते, ठीक आहे. ह्याला यू शेपड म्हणायचं. म्हणजे रिसेशन येतं, स्लो 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 होतं, परत अचानक वाढते. म्हणजे रिसेशन येऊन लगेच वाढत नाही, ती व्ही झालं, बरोबर आहे. आणि झेड शेपड म्हणजे काय, फिनिक्स पक्षासारखं असतं, मोस्ट ऑप्टिमिस्टिक असतं. म्हणजे बघा, इकॉनॉमी काय झालंय, स्लो डाऊन स्लो डाऊन स्लो डाऊन आहे ना, अचानक अचानक एखादा रिसर्च लागला किंवा काय लागला, डायरेक्ट झेप, ठीक आहे. याला झेड म्हणायचं. अशा 3 प्रकारच्या आर्थिक पुनर्प्राप्ती. 2021 क्वेश्चन होता. व्ही फक्त लक्षात ठेवा. काय झालं, कोविडमुळे आपली पूर्ण आर्थिक स्लोडाऊन झाला होता. कोविड संपला, आपण हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे बऱ्याच गोष्टीवर लक्ष दिलं, वाढलं, ठीक आहे. हा क्वेश्चन चांगला इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आता सुद्धा तोच आहे ना, काय आहे, 5 ते 30%. 2020चा अर्थसंकल्प विचारला, आता सुद्धा 5 ते 30%मध्येच आहे कर प्राप्त. आता जे आपण बघतोय, मिनिमम 5% मॅक्झिमम 30%चं लिमिट, म्हणजे कर आहे ते 30%, ठीक आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीपैकी कोणते विधान, म्हणजे हे समजलं ना क्वेश्चन, 2020च्या करपात्र उत्पन्नासाठी आयकर दर पातळी विचारल्या. 5%च आहे ना मिनिमम आपल्याकडे आयकर, मॅक्झिमम 30%. आता सुद्धा हाच आहे पर्याय. आता जर 2024-25 किंवा 25-26 विचारला तरी. आता नेक्स्ट बघूया, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे. भारतातील उद्योगांचा विजेचा दर जगात सर्वात स्वस्त आहे. भारतातील वीज वितरणाचा खर्च, परतावा समजा, आता ह्याचा सोर्सच आपल्याला सापडणार नाही, ठीक आहे. कोणते बरोबर आहे विचारले. ऑल ऑफ द अबोव ऑप्शन नाहीये. एक तर तुम्ही पर्याय वरून जावा, नाहीतर नन ऑफ द अबोव सिलेक्ट करा, ठीक आहे. याचं उत्तर नन ऑफ द अबोवच आहे, कारण याचा सोर्सच सापडणार नाही. भारताला कोणत्या क्षेत्राला पुढे जाणं, वीज जगात सर्वात स्वस्त आहे, वगैरे वगैरे. असा त्या एका दोन क्वेश्चन एक्सपेक्टेड असतातच. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 54 झाला ना, 54 झाला. आता 55. 55. ओके, हे एक्स्ट्रा प्रिंट झालेलं आहे. 51 ऑलरेडी बघितलंय आपण. इन्फंट मॉर्टॅलिटी 1 वर्षापेक्षा कमी. हे कृष्णमूर्ती सुब्रमण्यम हे बघितलेलं आहे. 53-54 बघितलेलं आहे. 55 बघूया.
खालील विधाने विचारात घ्या. भारतात आंतरराष्ट्रीय व्यापारात देश विदेशातील वस्तू, आता बघा, आंतरराष्ट्रीय व्यापारावर क्वेश्चन आहे म्हणजे फॉरेन ट्रेडवर क्वेश्चन आहे. हा देश विदेशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकावर आधारित असतो 100%. व्यापार व्यापाराच्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्यांच्या किमतीच्या गुणोत्तरा संदर्भात घेतात, बरोबर आहे. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहाराच्या नोंदी दुहेरी नोंदी पद्धतीने केल्या जातात. ठीक आहे, बरोबर आहे. वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, फॉरेन आपले ज्या वेळेला आपण फॉरेन ट्रेड हा टॉपिक बघलाय त्यामध्ये हे इन डिटेल कव्हर करूया. फक्त आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट का करतो, किमतीमध्ये फरक असल्यामुळे करू शकतो ना, किंवा तुटवडा, आणि वस्तूंचा तुटवडा असेल तरी सुद्धा करू शकतो, किमतीमधील फरक सुद्धा असल्यावर करू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऑल ऑफ द अबोव्हचं उत्तर आहे. एक व्यवस्थित जर रिडिंग केला ना क्वेश्चन तर आपल्या लक्षात 2022चा क्वेश्चन पेपर आहे हा, 23चा. 2023 मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थेची संख्या सर्वाधिक होती? आता बघा, पॅक्सवर सगळ्यात जास्त, हे स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. 2020 अखेर महाराष्ट्र राज्यातच होती, लक्षात ठेवा. किती होती संख्या? फर्स्ट पॅक्स 1904 साली आली. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20,000 होती. आपल्या इंडियामध्ये 1 लाख आहे, जवळजवळ 1 लाख आहे. त्यामध्ये 20,000 महाराष्ट्र एका राज्यात आहे. 2 नंबरला कर्नाटक आहे 5,400, तमिळनाडू 4,500. स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे महाराष्ट्र. आता 1993 मध्ये सरकारने डॉट डॉट यांच्या आदेशातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमली. आपल्याला माहिती आहे डिसइन्व्हेस्टमेंट कमिशन कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमली? सी रंगराजन. बघा, 1993 ची कमिटी आहे, बरोबर आहे. त्यांनी वेगवेगळे रिकमेंडेशन दिले आहेत. त्यानं रिकमेंडेशनवर डिसइन्व्हेस्टमेंट कमिशन पण 1996ला. ठीक आहे, म्हणजे प्रायव्हेटायझेशन थोडक्यात म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये त्या डिसइन्व्हेस्टमेंट कमिशननं 4 प्रकारचं डिसइन्व्हेस्टमेंट सुचवले. ट्रेड सेल सुचवला, स्ट्रॅटेजिक सेल सुचवला, ऑफर ऑफ शेअर सुचवलं आणि क्लोजर ऑफ सेल ऑफ असेट सुचवलं. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हे कमिटी स्टेट फॉर क्वेश्चन आहे, सी रंगराजन डिसइन्व्हेस्टमेंट. भरपूर वेळा म्हणजे राज्यसेवेला वगैरे याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. डिसइन्व्हेस्टमेंट कमिशन सी रंगराजन याच्या रिकमेंडेशन पण वाचून ठेवा. आणि त्यानंतर त्याच्यावर 1996 साली डिसइन्व्हेस्टमेंट कमिशन सुद्धा एस्टॅब्लिश झालेलं आहे. ऍडवायझरी बॉडी एस्टॅब्लिश झाले. त्यामध्ये एक फुल टाइम चेअरमन असतो आणि 4 पार्ट टाइम मेंबर असतात. डिसइन्व्हेस्टमेंट कमिशन या सी रंगराजन समितीच्या शिफारशीनंतर ते अपॉइंट झालेलं आहे डिसइन्व्हेस्टमेंट कमिशन. ठीक आहे. आणि तिने हे 4 मार्क सांगितलेत: ट्रेड सेल करा, स्ट्रॅटेजिक सेल करा, ऑफर ऑफ शेअरचे ऑफर करा. ठीक आहे. आता बघा, योग्य जोड्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे. 2017-18 मध्ये भारतातील सर्वाधिक एफडीआय 23.60 या क्षेत्रात होती. एफडीआय कुठल्या क्षेत्रात होतं असं विचारलंय. तर याचं पहिला पर्याय संप्रेषण सेवा, वस्तू निर्माण क्षेत्र. तिसरा आहे किरकोळ आणि घाऊक व्यापार आणि वित्तीय सेवा. ठीक आहे. आता 2017-18 मध्ये तर उत्तर आहे याचं कम्युनिकेशन सर्व्हिसेस, बरोबर आहे. जर आता जर एफडीआयचा विचार केला तर ह्या वर्षी टॉप सेक्टर कुठले, तर सर्व्हिसेस आहे. 19% जवळजवळ सर्व्हिसेस मध्ये आलेला आहे. त्यानंतर 2 नंबर आहे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर. ठीक आहे. आत्ताचा जर विचार केला तर सर्व्हिसेसमध्ये सगळ्यात जास्त एफडीआय आलाय आणि 2 नंबरला आलाय कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हार्डवेअर. जर आपण असा विचार केला की एफडीआय सगळ्यात जास्त कुठल्या राज्यात येतोय, तर महाराष्ट्र स्टेटमध्ये सगळ्यात जास्त एफडीआय आहे. 2 नंबर कर्नाटक आहे, 3 नंबर दिल्ली आहे, लक्षात ठेवा. एफडीआय सगळ्यात जास्त महाराष्ट्र राज्यातच येतोय. त्यानंतर असा जर क्वेश्चन विचारला कुठल्या देशाचा एफडीआय आपल्या सगळ्यात जास्त आहे, तर सगळ्यात जास्त आहे 1 नंबरला आहे सिंगापूर आहे, लक्षात ठेवा. सिंगापूर. 2 नंबर मॉरिशियस आणि 3 नंबर युएसए. सिंगापूर फक्त लक्षात ठेवा. एफडीआय मध्ये प्रथम क्रमांक सिंगापूर, 2 नंबर मॉरिशस आणि 3 नंबर युएसए. जर राज्याचा विचार केला तर सगळ्यात जास्त एफडीआय कुठल्या राज्यात आला? महाराष्ट्र स्टेटमध्ये आला. आणि जर सर्व्हिसेसचा विचार केला तर सगळ्यात जास्त एफडीआय कशा? सर्व्हिस सेक्टरमध्ये. आणि 2 नंबरला कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये आला. ठीक आहे. 2000 हे करंट रिलेटेड क्वेश्चन आहे, त्यामुळे करंट रिलेटेड डाटा पण लक्षात ठेवा. आपण डिटेलमध्ये आपण डाटा शेअर करू. आता वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी 2021-22च्या अर्थसंकल्पात 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या डॉट डॉट शहरी केंद्रासाठी 2,217 कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव. आता हे बजेटवर डायरेक्ट क्वेश्चन विचारला. हे बजेटची आकडेवारी आपण बघू ज्यावेळेला बजेटचं सेशन किंवा इकॉनॉमिक सर्व्हिसचं सेशन घेणार आहे ना, त्यामध्ये आपण इन डिटेल ही आकडेवारी बघू. तर स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारला की वायू प्रदूषणासाठी किती हे केल्या, म्हणजे प्रोव्हिजन केल्या. ठीक आहे. 42 कोटी. यात काही एक्सप्लेनेशन करण्यासारखं नाही. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे. देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग कुठला असणार आहे? साखर उद्योग. देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील इंडस्ट्री कॉटन इंडस्ट्री. जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग. जलद औद्योगिकरण म्हणलं की लोह व स्टील उद्योग, लक्षात ठेवा. आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर कशात आहे? वाहन उद्योगात आहे, बरोबर आहे. द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग आहे, लक्षात ठेवा, साखर उद्योग.
त्यानंतर सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग सुती कापड उद्योग आहे. आणि 3 नंबर जलद औद्योगिकरण म्हटलं की लो स्टील आणि नवीन तंत्रज्ञान वाहन उद्योग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॅगवर क्वेश्चन विचारला आहे. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाले पण किती दिवसात हा आदेश देऊ शकतात? तर 60 दिवसात. हे स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. 60 दिवसात हे आदेश देऊ शकतात. कॅग संबंधी आर्टिकल 148 लक्षात ठेवा. हे सगळ्यांचं ऑडिट करतं, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं. ठीक आहे. राजकीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरण्यातील फरक म्हणजे काय, मगाशीच बघितलं. फिजिकल डिपॉझिट मधून जर इंटरेस्ट रेट म्हणजे मागच्या वर्षातील इंटरेस्ट रेट जर कमी केला. फिजिकल डिपॉझिट म्हणजे काय, डिपॉझिट म्हणजे काय, तर टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल इन्कम, फक्त बॉरोइंग त्यातनं काढायचे इन्कम मधून. ठीक आहे. म्हणजे काय आलं, बॉरोइंग आलं. आता बॉरोइंग मधील हे मागच्या वर्षभरातील व्याज कमी केलं तर काय येणार, प्रायमरी डिपॉझिट येणार. हे कशासाठी वापरलं जातं, तर आपल्याला कर्जाची गरज किती आहे ते समजण्यासाठी आपल्याला हे केलं जातं. तर प्रायमरी डिपॉझिटवर हा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यातील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात. आता 7वा वित्त आयोगावर क्वेश्चन विचारलाय, लक्षात ठेवा. 2022 साली 7वा वित्त आयोग. 7वा वित्त आयोग कधीचा होता? 1977. JM शेलाट. तर यांनी एक्साईज ड्युटी संबंधित विचारलंय. आता काय विचारलं, लोकसंख्येसाठी 25% भार. आता मी तुम्हाला सांगतो, हे ना, एक्साईज ड्युटी संबंधित जे रिकमेंडेशन दिलं होतं ह्या कमिटीनं, हे हे सगळे हे आहेत ना, पॉईंट करेक्ट आहेत. ठीक आहे. म्हणजे लोकसंख्या असेल, प्रत्येक राज्यातील गरिबी असेल, राज्याच्या दरडोई उत्पन्नाच्या वाढीसाठी असेल, राज्याच्या उत्पन्नाच्या समानतेसाठी असेल. पण भार सेमच त्यांनी दिला होता, 25% दिला होता सगळीकडे. त्यामुळे फक्त पहिला आणि चौथाच पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. लोकसंख्येसाठी त्यांनी काय केलं, स्टेट एक्साईज ड्युटी मधलं क्रायटेरियन वेट त्यांनी सांगितलं होतं की एक्साईज ड्युटी मधलं कसं क्रायटेरियन कसं वेट द्यायचं प्रत्येक स्टेटला. तर लोकसंख्येला 25% वेटेज त्यांनी दिलं होतं. राज्यातील प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 25% दिलं होतं. म्हणजे त्यामुळे हे चुकीचं आहे, 33% ते लिहिलं आहे. दरडोई उत्पन्नाच्या वाढीसाठी 25% दिलं होतं, हे चुकीचं आहे. आणि राज्यातील उत्पन्न समाजासाठी 25% दिलं होतं. ठीक आहे, हे बरोबर आहे. म्हणजे अ आणि ड, पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. आणि इन्कम टॅक्स ह्याच कमिटीने काय केलं तर इन्कम टॅक्सचं जर डिस्ट्रीब्युशन विचारलं तर पॉप्युलेशनला 90% भर दिला होता त्यांनी इन्कम टॅक्स संबंधी. आणि रिलेटिव्ह कलेक्शन ऑफ स्टेट जे आहे त्याला 10% भर दिला होता. पॉप्युलेशन 1971चा सेन्सस. हे पण जे लोकसंख्या आहे ना, 1971च्या सेन्सस नुसारच आहे. ठीक आहे. फायनान्स कमिशन लक्षात ठेवा, 1977, JM शेलाट. याच्यावर हा क्वेश्चन विचारलाय. एक्साईज ड्युटीच्या वाटणी संदर्भ रिलेटेड हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 64. खालील विधाने विचारली, ठेव विमा आणि पत हमी मंडळ कायदा संस्थेने 2021 मध्ये मंजूर केला. ठीक आहे. ठेव विम्याचा हप्ता ठेवीदाराकडून वसूल केला जातो. ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकासाठी अनिवार्य आहे. आता बघा, ठेव विमा आणि पत हमी महामंडळ काय आहे, हे 2021 आपण कन्सिडर करू, हे करेक्ट आहे, बरोबर आहे का? तर हे काय राहतं, ज्यावेळेला बँकामध्ये लोक ठेवी ठेवतात ना, त्या ठेवीचा इन्शुरन्स काढला जातो. समजा आपण म्हणतो ना, बँक बुडली, पण बँक ऍक्च्युली बुडत नसते. त्यांच्या ठेवीचा पण इन्शुरन्स असतो आणि कर्जाचा पण इन्शुरन्स असतो. त्याची अमाऊंट ना बँक देते. आता ही DICGC आहे ना, ही ते मंडळ आहे, त्याची कायदा जो आला 2021 साली आला, बरोबर आहे का? तर बँक बुडत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. बँकेच्या ठेवीवर आणि कर्जाचं पण त्यांनी हे करून ठेवलेलं असतं, प्रोव्हिजनिंग केलेलं असतं किंवा इन्शुरन्स काढलेला असतो. ठीक आहे. मग आता हे 2021चा कायदा करेक्ट आहे. ठेव विम्याचा हप्ता ठेवीदार वसूल केला जातो का, नाही. आता मला सांगा, मी जर 10 लाख एफडी ठेवायला गेलो बँकेत, आणि बँक जर म्हटली की मला की तुम्ही 10 लाख एफडी ठेवताय, मी तुमच्या 10 लाखाचा इन्शुरन्स काढणार आहे, आणि तुम्ही एवढे पैसे भरा, मग कुठलाही ठेवीदार तिथे जाऊन ठेवी ठेवल, बरोबर आहे की नाही? तर हे काय करते, हे जे इन्शुरन्सचा पैसा ही बँक स्वतः भरती, लक्षात ठेवा. त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. ठेवीदाराकडून वसूल केला जात नाही. ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकासाठी अनिवार्य, हा, हे कंपल्सरी आहे. म्हणजे बँका का बुडत नाहीत, म्हणजे गव्हर्नमेंट बँक असेल किंवा कुठली बँक असेल, का बुडत नाही ना, त्याच्या मागचं एक कारण आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक डिपॉझिट आणि लोनचा विमा काढलेला असतो. आता बघा, खालील विधाने विचारात घ्या. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली. नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर 1989 मध्ये सुरू केली. आता बघा, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2001 मध्ये सुरू केली, बरोबर आहे. MG नरेगा तुम्हाला माहिती 2005चा ऍक्ट आहे, 2 फेब्रुवारी 2006 सुरू केले, बरोबर आहे. पण हे नेहरू रोजगार योजना कधी केलेली आहे? ऑक्टोबर नाही आहे, लक्षात ठेवा. 1989 हे साल बरोबर आहे. म्हणजे किती क्लोज आयोगानं पर्याय दिलाय बघा. फक्त 1 एप्रिल 1989 आहे. किती? नेहरू रोजगार योजनेची स्टार्ट डेट आहे 1 एप्रिल 1989. लक्षात ठेवा, स्कीम रिलेटेड ना, त्यांनी इयर डेट याच्यावरच क्वेश्चन विचारले. MG नरेगाचा तर हा दुसरा क्वेश्चन आहे. आता एनॅक्ट कधी झाला ते विचारलेलं 2005 ला मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये. आता लागू कधी झाला ते विचारलं. ठीक आहे.
स्कीम्स मध्ये लक्षात ठेवा एमजी नरेगा किती इंपॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये बेसिकच क्वेश्चन विचारलेत त्यांनी, असं पण खूप डिटेलमध्ये विचारलेलं नाही. त्यामुळं ते दीपस्तंभ किंवा अनेक बुक्समध्ये एवढी सनावळ दिल्या, एवढं पाठ करून सगळं ब्रेन हँग करण्यापेक्षा सिंपल गोष्टी लक्षात ठेवा फक्त. रिव्हिजन महत्वाचे आहे आपल्याला. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2016चे एन के सिंग समिती ही डॉट डॉटशी संबंधित आहे. 2016ची समिती आहे एन के सिंग. काय आहे? 12 वित्त आयोग, 12वी पंचवार्षिक योजना, 14 वित्त आयोग आपल्याला माहिती आहे. आता मागाशी बघितलं 14 वित्त आयोग कोण होता. आता वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा हे काय झालं होतं मी तुम्हाला सांगतो. 2016 साली आपण 2003चा जो FRBM ऍक्ट बघितला, फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, हे आपण यात बघितलं कर्ज कमी करा, फिजिकल डिपॉझिट कमी करा, रेव्हेन्यू डिपॉझिट कमी करा, बरोबर आहे का. त्याच्या रिव्ह्यू घ्यायसाठी 2016 साठी एनके सिंग कमिटी नेमली. ठीक आहे. मग त्या कमिटीला नाव होतं फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ऍक्ट होतं. हे फक्त रिव्ह्यू साठी नेमलेले, त्या FRBM ऍक्टच्या रिव्ह्यू साठी. ठीक आहे. भारतात आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, हे समजलं ना. सिंपल क्वेश्चन आहे हे, स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन. एनके सिंग समिती नेमली FRBM ऍक्टवर, एवढे आपण क्वेश्चन बघितले. त्याच्या रिव्ह्यू झाले 2016 साली, आणि त्याची कमिटी नेमली ती एनके सिंग होती. त्याला फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ऍक्टशी संबंधित आहे. FRBM ऍक्टच्या रिव्ह्यू संबंधित आहे ती समिती. विजय एनके सिंग, लक्षात ठेवा. ठीक आहे. या कमिटीमध्ये चेअरमन एनके सिंग होता, नंदकिशोर सिंग. अदर मेंबर होते उर्जित पटेल आणि अरविंद सुब्रमण्यम, लक्षात ठेवा. 2003चा जो FRBM ऍक्ट आहे त्याचा रिव्ह्यू केलाय फक्त. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात 1980 ते 85 या काळात लहान जमीन धारकता होण्याची खालीलपैकी कोणती कारणे होती. बघा, वारसा कायदा होती का? होती. वारसाने जमिनी आल्या गेल्या. ठीक आहे. त्यानंतर वेगाने वाढणारी लोकसंख्या होती का? होती. ग्रामीण कर्जबाजारीपणा, याला स्टँड बायला ठेवूया. ठीक आहे. त्यानंतर चौथा आहे रॅपिडली ग्रोईंग जॉईंट. आता जॉईंट जर सिस्टीम असती तर मग उलट विभाजीकरण शेतात झालंच नसतं. मग आपला चौथा तर पर्याय 100% इनकरेक्ट आहे, बरोबर आहे. आता डी नसलेला पर्याय बघूया. याला काढला, याला काढला. आता बी आणि सी आणि ABC, बरोबर आहे. आता ए तर कंपल्सरी आहे, वारसा कायदा, त्यामुळे ABC लक्षात ठेवा. फक्त बी आणि सी येऊ शकत नाही. ए ए कंपल्सरी पाहिजे. वारसा वारसा हक्कानुसार आपल्याला जमीन ट्रान्सफर होतात, आणि त्यामुळं फ्रॅगमेंटेशन झालेलं आहे. वेगाने वाढणारी लोकसंख्या तर कंपल्सरी बरोबर आहे, बरोबर आहे. आणि सी ग्रामीण कर्ज बाजारीपणाला आपण हे ठेवलेलं, स्टँड बायला ठेवलेलं. पण डी तर 100% चुकीचं आहे, कारण संयुक्त नाही, हे सेपरेट जॉईंट सेपरेट फॅमिली असल्यामुळे, विभक्तीकरण असल्यामुळे झालेलं आहे ना सेपरेट लँड. त्यामुळे डी काढल्यानंतर दोनच पर्याय राहतात, ABC आणि BNC. ए तर कंपल्सरी पाहिजे आपल्याला, म्हणून ABC हा पर्याय बरोबर आहे. 67चं उत्तर लक्षात ठेवा. पर्यावरूनच निघतं या प्रश्नाचं उत्तर. नेक्स्ट आहे राऊरकेला, भिलाई, दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत? आपल्याला माहिती आहे दुसरी पंचवार्षिक योजना, तोंड पाठच आहे. रूरकेला, भिलाई, दुर्गापूर. ठीक आहे. आणि बोकेरो आला होता 4th 5 year प्लॅन मध्ये, लक्षात ठेवा. फर्स्ट इयर, आता ऑप्शन आहेत फर्स्ट 5 year प्लॅन. फर्स्ट 5 year प्लॅन मध्ये काय झालं होतं बघा, एवढाच पंचवार्षिक योजनेवर क्वेश्चन विचारलाय आतापर्यंत आयोगानं 2022 साली. ठीक आहे. फर्स्ट 5 year प्लॅन मध्ये दामोदर खोरे प्रकल्प आला होता, भाकरनांगल प्रकल्प आला होता, SBI स्थापना झाली होती, कोसी धरण बिहारमध्ये आलं होतं, IIT खरगपूर आलं होतं. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत आपण बघितलं नांगल खत कारखाना आला होता. त्यानंतर LIC आली होती, भेळ आली होती, सेकंड इंडस्ट्रियल पॉलिसी आली होती दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत. तिसऱ्यामध्ये चौथ्यामध्ये आपण बघितलं की बोकॅरो 5 year प्लॅन आला होता, बरोबर आहे. सॉरी, बोकॅरो लोह पोलाद उद्योग आला होता. ठीक आहे. पण ही पंचवार्षिक योजना, आपण पंचवार्षिक योजना पाठ करत असतो, कुठली योजना, काय योजना, गांधी योजना आणि ही योजना. कंबाईनवर बघा फोकस कुठल्या आणि कुठल्या गोष्टींवर विचारला आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारण्यावर कंबाईनवर फोकस आहे, लक्षात ठेवा. दुसरी पंचवार्षिक योजना आहे, हे 3 प्रोजेक्ट आले. रूरकेला ओडिसा, भिलाई मध्य प्रदेश, आणि दुर्गापूर वेस्ट बेंगॉल. हे सुद्धा जोड्या लावले विचारू शकतात. रूरकेला ओडिसा, भिलाई मध्य प्रदेश, आणि दुर्गापूर वेस्ट बेंगॉल. आणि जे बोकॅरो आहे ते झारखंड. ते चौथ्या पंचवार्षिक योजनेत आलं होतं, लोहपोलाद उद्योग. आता परत क्वेश्चन विचारलाय बघा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे उद्दिष्ट नाही विचारलंय. आता आपण बघितलं मगाशी काय बघितलं आपण, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म. शॉर्ट टर्म मध्ये काय बघितलं, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं. आता ह्या लॉंग टर्मवर क्वेश्चन विचारलाय, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे आहे का? तर होतं. सार्वत्रिक लसीकरण आहे का? होतं. त्यानंतर कोणते उद्दिष्ट नाही विचारलंय. ठीक आहे. गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन त्यात कुठे दिसलं का तुम्हाला? मगाशी मी इन डिटेल एक्सप्लेन केलं. ही वेगळी स्कीम आहे. आणि 2 मुलांचे लहान कुटुंब होतं, टोटल फर्टिलिटी रेट रिप्लेसमेंट लेवलला आणणे, म्हणजे 2 मुलांचे लहान कुटुंब. ठीक आहे. हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे 2000चं. लॉंग टर्म उद्दिष्टवर त्यांनी क्वेश्चन विचारला. खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही? आता बघा, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. आता RBI वर कंबाईन आतापर्यंत 2च क्वेश्चन विचारलेत.
म्हणजे ह्या रिलेटेड. यामध्ये क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटी असं होतं. आता बँक रेट क्वांटिटेटिव्ह झाला, मोरल सेशन हा क्वालिटेटिव्ह झाला, कॅश रिझर्व्ह क्वांटिटेटिव्ह, यामध्ये बघा की, आणि स्टॅच्युटरी रिक्विड क्वांटिटेटिव्ह. म्हणजे उत्तर काय आहे ना, उपाय नाही. क्वांटिटेटिव्ह मेजर नाही विचारले, मोरल शासन. हे मोरल म्हणजे काही नैतिक समजावून आरबीआय करतं, म्हणजे क्वालिटेटिव्ह झालं ना ते. जे ऑप्शन पर्याय क्रमांक 2 आहे. फक्त प्रश्न वाचताना व्यवस्थित होता. परिणात्मक मौद्रिक उपाय नाही विचारले, पर्याय क्रमांक 2 आहे. आता 2023चा क्वेश्चन पेपर बघूया. नेक्स्ट 10 मिनिटमध्ये आपण हे संपवतोय आता. खालील निकषांच्या आधारे 2011-12च्या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य निश्चित केली. बघा, 2011-12ची जी आयोग आहे ना, म्हणजे तेंडुलकर समितीची शिफारस आहे नियोजन आयोग. किती? पहिलाच ऑप्शन आहे, 816 आणि 1000. मग आपण डिस्कस केल्या या गोष्टी. ग्रामीणसाठी 800 आणि 1000 शहरीसाठी. ठीक आहे, बघा परत तेंडुलकर समितीवर क्वेश्चन विचारलाय. त्यानंतर बघा, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. विशेष प्रदेश विकास म्हणले, दारिद्र्य प्रदेश विकास म्हणले की दारिद्र्य निर्मूलन रोजगार आला का? नाही. डोंगराळ आदिवासी भागाला का आला? दुष्काळग्रस्त भागांचा विकास आला का? आला. ठीक आहे. ग्रामीण भागात औद्योगिकरण आलं का? नाही. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक काय आहे? याचं उत्तर ब आणि क, लक्षात ठेवा. डोंगराळ विशेष प्रदेश हा प्रोग्रामच आहे सेपरेट. लक्षात ठेवा. 5th 5 इयर प्लॅन मध्ये सुरू केला, स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. इन डिटेलमध्ये आपण बघूया त्यावेळेला. दारिद्र्य निर्मूलन व रोजगार संबंधित नाहीये. ग्रामीण भागात औद्योगिकरण संबंधित नाहीये. हे डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास आहे, दुष्काळग्रस्त भागाचा विकास आहे. कारण विशेष प्रदेश विचारलाय ना, त्याचा विकास कार्यक्रम आहे. आता नेक्स्ट, राजकोषीय नीतीची साधने कोणती विचारली? आता बघा, हा पण आपण प्रश्न वाचला ना, त्यातच उत्तर समजते. राजकोषीय नीती विचारल्या, बरोबर आहे. आता कोषीय नीती म्हटलं की पब्लिक स्पेंडिंग अँड पब्लिक डेप्ट, याला स्टँड बायला ठेवूया. त्यानंतर दुसरं आहे लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना. आता हे पॉलिटिक्स मध्ये गेलं ना, याला काढून टाकू. टॅक्सेशन अँड बजेट, याला स्टँड बायवर ठेवूया. संसदन प्रशासन, परत पॉलिटिक्स मध्ये गेलं. बरोबर आहे. म्हणजे ब आणि ड पर्याय नसला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे अ आणि क, पर्याय क्रमांक 4 आहे. राजकोषीय नीती कशामध्ये? सार्वजनिक म्हणजे पब्लिक स्पेंडिंग अँड पब्लिक डेप्ट, टॅक्सेशन अँड बजेट. लक्षात ठेवा. राजकोषीय नीती, फिजिकल पॉलिसीवर डायरेक्ट हा असा क्वेश्चन विचारला आहे आयोगाने. खूप सिंपल क्वेश्चन आहे. आता उज्ज्वल डिस्कॉम अशुरन्स योजना कोणी सुरू केली? आपल्याला माहिती आहे, केंद्र सरकारची आहे स्कीम. 24. मग आपण बघितलं पुजवड मध्ये एक ही योजना विचारली होती, उज्ज्वल डिस्कॉम. म्हणजे जे की जी कर्ज आहेत स्टेट जे रन करते, म्हणजे वीज बोर्डाचे, ते कर्ज आपल्याला हे करायचं, म्हणजे त्याला रिडिझाईन किंवा त्याला परत स्टेट गव्हर्नमेंट मदत करतं. हे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे, लक्षात ठेवा. ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारस काय? 1991ची. आता बघा, कर टॅक्सेशन रिफॉर्म झाला होता, राजा चेलयाची कमिटी होती, लक्षात ठेवा. ही कमिटी असेल, डी इन्व्हेस्टमेंटची सी रंगराजनची कमिटी असेल, खूप इम्पॉर्टंट आहे. सी जे चेलया कमिटी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार, प्राथमिक रोजगाराचा काय हिस्सा होता? 2011-12चा क्वेश्चन आहे. त्यामध्ये ऑप्शन नंबर 1 आहे, स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. स्वयंरोजगार 52% होते, नियमित 72% आणि प्राथमिक 30% होते. 11-12चा क्वेश्चन आहे. खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन पाम तेल, मिशन तेल, राष्ट्रीय मिशन तेल पाम डॉट डॉट मध्ये सुरू करण्यात आले. तर ह्याचं उत्तर आहे ऑगस्ट 2021. तर त्यावेळेला 2 मिशन केले होते. नॅशनल मिशन ऑन इडिबल ऑइल, ऑइल पाम, आणि इडिबल ऑइल, ऑइल सीड्स. 2021ला सुरू केलेले मिशन्स आहेत. ठीक आहे. 2023चा क्वेश्चन पेपर बघतोय आपण. पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून डॉट डॉटची उपयोजना बघा. हे राष्ट्रीय कृषी विकास योजनेची उपयोजना आहे. ठीक आहे. ऑपरेशन ग्रीन्स आहे, हे तुम्हाला म्हटलं की नाही, दुसरा क्वेश्चन आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेवर. काय काय स्कीम, म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना असेल, एमजी नरेगा असेल, जवाहर रोजगार योजना असेल. ठीक आहे. खूप महत्वाच्या स्कीम्स आहेत. हे कशाचा भाग म्हणून आहे? तर राष्ट्रीय कृषी विकास योजना. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2021-22 दरम्यान M3 मध्ये डॉट डॉट समाविष्ट आहेत. तर M3 मध्ये आता M1, M2 आणि M3 ह्या 3 आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे. M1 म्हणजे नॅरो मनी, M3 म्हणजे ब्रॉड मनी. ठीक आहे. M1 मध्ये शक्यतो काय असतंय? लोकांच्या जवळील चलनी नोटा व नाणी, म्हणजे लोकांजवळ जो पैसा असतो ना, म्हणजे नॅरो म्हणजे शॉर्ट पैसा, प्लस लोकांच्या बँकांमधील मागणी ठेवी आणि आरबीआय मधील इतर ठेवी. हे काय राहतं माहिती आहे? लोकांच्या जवळ जे खेळतं भांडवल राहतं ना, ते त्याला एमओन म्हणायचं. म्हणजे बघा, लोकांजवळच्या चलनी नोटा आणि लोकांच्या बँकामधील मागणी ठेवी म्हणजे काय असतात? डिमांड डिपॉझिट जे असतात. म्हणजे त्याला काही फिक्स डिपॉझिट नसतात, डिमांड डिपॉझिट. ठीक आहे. आणि आरबीआय मधील इतर ठेवी ह्या M1 मध्ये येतात. M2 मध्ये M1 प्लस बँकांमधील बचत ठेवीपैकी मुदत ठेवी. आता आपण काय बघितलं? डिमांड डिपॉझिट ह्यामध्ये फिक्स डिपॉझिट आले बघा. M1 प्लस फिक्स डिपॉझिट, बँकांनी विकलेल्या सीडीचे पैसे, म्हणजे बँका ज्यावेळेला सीडीज विकतात
त्याचे पैसे 1 वर्षापर्यंत ह्या मुदत ठेवी ह्यामध्ये येतात M2 मध्ये. M3 मध्ये काय येतात? M2 प्लस 1 वर्षापेक्षा जास्त मुदत ठेवी येतात. ठीक आहे. तर आता M3 मध्ये प्लस ठेवी 1 वर्षापेक्षा जास्त मुदत ठेवी प्लस कर्जे पण येतात. म्हणून ह्याला ब्रॉड मनी म्हटलं जातं. म्हणजे काय M1 म्हणजे लोकांच्या जवळचा पैसा. मग तो नाणी नोटाच्या स्वरूपात असेल किंवा बँकांमध्ये जे डिमांड डिपॉझिटच्या स्वरूपात असेल. आणि RBI मध्ये लिहितं ठेवी. M2 मध्ये काय नाही, M1 प्लस बचत ठेवी ती पण 1 वर्षापेक्षा कमी बचत ठेवी. बरोबर आहे. आणि M2 प्लस 1 वर्षापेक्षा जास्त मुदत ठेवी प्लस मुदत कर्ज ह्याच्यामध्ये येतं M3. ठीक आहे. तर ह्याचा ऑप्शन पर्याय क्रमांक आहे 2 C आणि D. M3 मध्ये काय काय येतं? सी आणि डी. सी आणि डी काय आहे? टोटल पोस्ट ऑफिस डिपॉझिट. अलग लक्षात. M3 मध्ये काय आलंय? आणि डी मध्ये डिमांड डिपॉझिट विथ बँक. ठीक आहे. सगळं झालं ना. आता पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक डिपॉझिट आणि टाइम डिपॉझिट विथ बँक हे येत नाही, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2. आता 2023-24 अर्थसंकल्प खाली कोणते प्राधान्यक्रम आहेत? 2023-24 अर्थसंकल्पावर क्वेश्चन विचारला बघा. बजेटवर प्रत्येक इयरला एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर खालीपैकी कोणते प्राधान्य? आता बघा, सर्वसामाजिक विकास असणार का असणार? हरितवाढ असणार, युवा शक्ती असणार, आर्थिक क्षेत्र असणार, अबकड. जनरल क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघूया. 12 वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्याचे योगदानासह डॉटच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली. 75-25 लक्षात ठेवा. 12 वित्त आयोगावर क्वेश्चन हा विचारलाय. त्यानंतर खालीलपैकी कोणती किंवा कोणती विधाने अयोग्य आहेत? आता बघा, UTGST इज कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट अँड युनियन टेरिटरी गव्हर्नमेंट. ठीक आहे. IGST इज कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. आता बघा, आपण 4 प्रकारच्या जीएसटी बघतो. युनियन टेरिटरी जीएसटी, इंटिग्रेटेड जीएसटी, स्टेट जीएसटी. ठीक आहे. आणि सेंट्रल जीएसटी. आता युनियन टेरिटरी आणि जी इंटिग्रेटेड जीएसटी आहे ना, हे लेव्ही आणि कलेक्ट दोन्ही सेंट्रल गव्हर्नमेंट करते. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत, लक्षात ठेवा. युनियन टेरिटरी जीएसटी प्लस इंटिग्रेटेड जीएसटी जो आहे ना, एक लेव्ही पण सेंट्रल गव्हर्नमेंट करतं आणि कलेक्ट पण सेंट्रल गव्हर्नमेंट करतं. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट हे चुकीचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मानव विकास निधी. आता बघा, परत मल्टी डायमेन्शनल पोवर्टी इंडेक्स वाला. त्यामध्ये 3 आयाम आहेत विचारले. मग मी सांगितलं काय आहे त्याचा शॉर्ट फॉर्म? हेल्थ, एज्युकेशन, लिव्हिंग स्टँडर्ड. उत्पन्न नाही आहे. ठीक आहे. म्हणजे अकड कुठे आहे पर्याय? अकड पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट बघूया. सप्टेंबर 2000 बघा, परत जवाहर ग्राम समृद्धी योजना, रोजगार शाश्वत योजना या योजनेत एकत्रित करण्यात आल्या 34 मध्ये. 34वा क्वेश्चन आहे 2001 मध्ये. जवाहर ग्राम समृद्धी योजना, रोजगार एम्प्लॉयमेंट अशुरन्स स्कीम हे कुठल्या योजनेत केली? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. हे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2001 ची आहे. त्याचंच आता रूपांतर MG नरेगामध्ये झालंय, लक्षात ठेवा. MG नरेगामध्ये झालंय. 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना, रोजगार शाश्वत योजना रूपांतर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना झाली. आणि 2006 मध्ये त्याचं रूपांतर MG नरेगामध्ये झालं. ठीक आहे. यामध्ये फंडिंग 75-25 होतं. हे 2 स्कीम लक्षात ठेवा. जवाहर ग्राम समृद्धी योजना, रोजगार शाश्वत योजना 2001 मध्ये एकत्रीकरण होऊन संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना झाली. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वित्तीय जबाबदारी अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा बघा, परत FRBM काय ऍक्टवर आला. असे नमूद करतो की केंद्र सरकार डॉट पर्यंत महसूल तूट. आता बघा, दूर करण्यासाठी योग्य उपाय. महसूल तूट बघितला आपण, रेव्हेन्यू डेफिसिट 0% करायचे आणि FD फिजिकल डेफिसिट 3% कमी आणायचे. बरोबर आहे. तर ते टार्गेट 2003 साली कधीपर्यंत आखलं होतं गव्हर्नमेंट? त्यावर क्वेश्चन आहे. तर 2008-9 पर्यंत आखलं होतं. 2008-9 पर्यंत रेव्हेन्यू डिपॉझिट कमी करायचे, 0% करायचे, हे त्याचं टार्गेट होतं. भारतातील पहिल्या सोन्याच्या ATMचे उदाहरण कोणत्या शहरात करण्यात आले? ठीक आहे. आता हे करंटचे क्वेश्चन सुरू झाले आहेत. 2024 शेवटचा क्वेश्चन पेपर आपण आता बघणार आहोत. 2024 म्हणजे आता ह्या वर्षीचा फेब्रुवारीतला क्वेश्चन पेपर आहे, लक्षात ठेवा. 2 फेब्रुवारी 2025 झाले. खूप क्वेश्चन पेपर सोपा आहे. आता तर आपण मला तर असं वाटतं 2018 पासून 2024 पर्यंत आलो ना अर्थशास्त्रामध्ये, तर सगळ्यात 2024चा क्वेश्चन पेपर सोपा आहे, लक्षात ठेवा. बघ हॅलो. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत खरे आहे? ठीक आहे. तर हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते का? नाही. ठीक आहे. हे चुकीचं आहे. हे केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी वापरले जाते का? किमान वेतन म्हटले नाही. हे वस्तू व सेवांचे एका निश्चित बास्केट आधारित आहे का? नाही. हे बदलत राहतं बास्केट. औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळवून देणे, त्याचे जीवनमान चांगले राखणे. बरोबर आहे. औद्योगिक कामगारासंबंधी संबंधित आहेत ना. सर्व कामगारांचा विषय येत नाही. शेतमजूर वगैरे किंवा बाकीचे कामगार येत नाहीत. चुकीचं आहे. केवळ वेतन निश्चित करण्यासाठी नाहीये. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर फक्त ड आहे. ठीक आहे. आता खालील कोणते मध्यवर्ती बँकेचे बघा गुणात्मक पत नियंत्रण साधन आहे. गुणात्मक आले बघा परत. आणि आता क्वालिटेटिव्ह मोरल सोशल मगाशी बघितलं. कंट्रोल ऑन कंझ्युमर क्रेडिट करेक्ट आहे. कंट्रोल थ्रू इश्युइंग डायरेक्टिव्ह करेक्ट आहे. रेग्युलेशन ऑफ मार्जिन रिक्वायरमेंट करेक्ट आहे. ओपन मार्केट ऑपरेशन इनकरेक्ट आहे. ठीक आहे. गुणात्मक नाही, क्वांटिटेटिव्ह आहे. ओपन मार्केट ऑपरेशन हे क्वांटिटेटिव्ह साधन आहे.
ठीक आहे. क्वांटिटेटिव्ह मध्ये काय काय येते बघा. बँक रेट देतात, CRR, SLR, RR, RRR, MSF, ओपन मार्केट ऑपरेशन आणि मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम येतात. आणि क्वालिटेटिव्ह मध्ये काय येतात, फिक्सेशन ऑफ मार्जिन, रॅशनलायझेशन ऑफ क्रेडिट, पब्लिसिटी कंट्रोल थ्रू डायरेक्टिव्ह आणि डायरेक्ट ऍक्शन, हे क्वालिटेटिव्ह मध्ये येतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर इनकरेक्ट? इंडियन हँडीक्राफ्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन वॉज एस्टॅब्लिश इन द इयर 1958. आणि PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम. करेक्ट आहे. दोन्ही दोन्ही करेक्ट आहे, लक्षात ठेवा. आता हा क्वेश्चन थोडा डिफिकल्ट आहे, आता जो आपण बघितला तो. ठीक आहे. कारण इंडियन हँडीक्राफ्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ते पण इयर विचारले. ठीक आहे. पण आपल्याला थोडी कॅल्क्युलेटर रिस्क घ्यावीच लागणार. आता भारतीय लोकसंख्येच्या अभ्यास खालीपैकी सतत सतत बदलणारे तीन प्रमुख घटक. आता बघा, हा व्यवस्थित वाचला ना प्रश्न, त्यातच उत्तर समजते. सतत बदलणारे तीन प्रमुख घटक बघूया आपण. जन्मदर, माता मृत्यूदर, स्थलांतर. ठीक आहे. जन्मदर, मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर. जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. जन्मदर, माता मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर. याचा पर्याय क्रमांक 3 आहे बघा. आता जन्मदर तर सगळीकडे आहे, जन्मदर तर फिक्स आहे. मृत्यूदर मध्ये माता मृत्यूदर येतो ना, अर्भक मृत्यूदर पण येतो. ठीक आहे. म्हणजे मृत्यूदर आणि स्थलांतर. ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. ऑप्शन वरूनच आपल्या लक्षात येते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या 2024 मध्ये नमूद केलेल्या जगातील सर्वोच्च 5 सर्वात, आता 2024 चा रिपोर्ट आहे हा. तर सर्वोच्च 5 कुठल्या कुठल्या आहेत तर लक्षात ठेवा. USA ऑप्शन नंबर 4 आहे. USA, चीन, जर्मनी, जपान आणि भारत. या IMF चा 2024 मध्ये नमूद केलेला रिपोर्ट आहे, त्यामुळे त्याच्यावर क्वेश्चन विचारलाय. इन टर्म्स ऑफ नॉमिनल GDP मध्ये त्यांनी विचारलंय. डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल डॉट संबंधित होता. ठीक आहे. विजय केळकर. तर हा संबंध होता इनडायरेक्ट टॅक्स रिमूव्ह. आता लक्षात ठेवा, विजय केळकर ही ना 3 संबंधित नेमली गेलेली समिती आहे. पहिली एकच नाव असेल की 3 समितीशी त्याचं डायरेक्ट कनेक्शन होतं. एक 2000 ही आपण बघितले की अप्रत्यक्ष कर सुधारणा संबंधित 2002 साली होतं, हे 2002. त्यानंतर रोड मॅप फॉर फिस्कल कन्सॉलिडेशन. ठीक आहे. फिस्कल कन्सॉलिडेशन विषयी सुद्धा होतं 2012. आणि त्यानंतर PPP, PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप रिलेटेड सुद्धा ही जी कमिटी होती 2015. ठीक आहे. लक्षात ठेवा, विजय केळकर खूप महत्वाचा माणूस आहे. ही याचं उत्तर आहे अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा. त्याच्या ऑलरेडी अजून 2 होत्या त्या. फिस्कल कन्सॉलिडेशन. ठीक आहे. म्हणजे फिस्कल डिपॉझिट ते FRBM संबंधित आले. आणि इनडायरेक्ट टॅक्सेस झालं. आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जे मॉड्यूल आहे ती यांच्या कमिटीनं रेकमेंड केलेलं आहे. ठीक आहे. 2015. आता नेक्स्ट बघूया. डॉट डॉट मध्ये मानवी गरीब निधीच्या जागी बहुआयाम बघा. डॉट डॉट मध्ये जो ह्युमन पॉवर्टी इंडेक्सच्या जागी ना मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. तिसरा क्वेश्चन आहे बघा, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आला. कुठला, मानव विकास अहवाल 2010, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. त्यानंतर स्थूल. आता बघा, हे स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. आता सिंपल कन्सेप्ट आहे. काय म्हणले यांनी, नेट नॅशनल GDP, नेट नॅशनल प्रोडक्ट ह्याच्यापेक्षा लेस दॅन ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. बरोबर आहे ना. GNP मधून जर डेप्रिसिएशन काढलं तर नेट नॅशनल प्रोडक्ट येणार आहे, म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इन्क्लूड डेप्रिसिएशन, बरोबर आहे. त्यामुळे तर हे जास्त आहे ना. आणि नेट नॅशनल प्रोड्यूस डज नॉट इन्क्लूड डेप्रिसिएशन, म्हणजे हेच वाक्य खाली दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे पर्याय क्रमांक बोथ आर करेक्ट, A and B आर करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. भारताच्या 2023 ची विचार संकल्प. आता ही 23 ची विचार संकल्प डायरेक्ट बजेटवर क्वेश्चन आहे. भरधान्य स्त्रियांना म्हटलंय, किसान क्रेडिट कार्ड सुविधा 2023 हजार कोटीची तरतूद आहे. राष्ट्रीय कृषी जमीन 1,000. हे आकडेवारी पाठ करावं लागणार आहे आपल्याला, पाठ करून घेऊ आपण नेक्स्ट सेशन मध्ये. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणती परवानगी असलेली विदेश चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्याची अधिकृत व्यासपीठ नाही? आता बघा काय दिलं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन अनऑथोराइज्ड प्लॅटफॉर्म फॉर रेसिडेंट इन इंडिया टू एक्झिक्यूट परमिटेड फॉरेक्स ट्रान्झॅक्शन. फॉरेक्स ट्रान्झॅक्शन साठी अनऑथोराइज प्लॅटफॉर्म विचारलाय. आता बघा, रेकग्नाइज स्टॉक एक्सचेंज करेक्ट आहे. प्लॅटफॉर्म अथॉरिटी, आता RBI अथॉरिटी जिथे म्हणलं ते तर करेक्ट आहे. बरं. ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफरिंग फॉरेन, आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजे डाऊटफुल वाटते. बँक अथॉरिटी बाय द RBI टू डील इन, बघा इथं परत RBI न बँक अथॉरिटी सांगितले. 4 ऑप्शन क्रमांक 3 आहे, हे चुकीचं आहे. आता ऑनलाईन कुठल्याही प्लॅटफॉर्मवर आपण विश्वास नाही ना ठेवू शकत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. व्यवस्थित प्रश्न वाचला ना त्याचं उत्तर समजते. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? नाफेड, नॅशनल ऍग्रिकल्चर फेडरेशन. काय असणार आहे? मार्केटिंग रिलेटेड आहे. ऑप्शन क्रमांक 3. हे तर बघा, कर्ज वाटप करणे नाही, ग्रामीण उद्योगांना चालना देणे नाही, कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 फक्त स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे नाही. ठीक आहे. हे नाफेडचं काम विचारलंय, नॅशनल ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. मार्केटिंग म्हणजे मार्केटिंगच फक्त काम असते त्यांचं. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज इन रिगार्डिंग इंडियन बजेट. इंडियन बजेटवर क्वेश्चन विचारला. सिंपल क्वेश्चन आहे.
इंडियन बजेटरी डॉक्युमेंट शोज टोटल रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर, बरोबर आहे. इंडियन बजेट डॉक्युमेंट शोज फिजिकल डेफिसिट, बरोबर आहे. इंडियन बजेट डॉक्युमेंट शोज प्रायमरी डेफिसिट, बरोबर आहे. इंडियन बजेट डॉक्युमेंट शोज इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट, बरोबर आहे. ऑल ऑफ द अबो. ठीक आहे. क्वेश्चन व्यवस्थित वाचा, तुमच्या लक्षात येईल. आता ही रिव्होल्युशनवर क्वेश्चन आहे. हरित क्रांती अन्नधान्य, सोनेरी क्रांती फळ, निळी क्रांती मत्स्य, पिवळी क्रांती तेलबिया. ठीक आहे. आता रिव्होल्युशन आपण प्रत्येक एक्झाम मध्ये बघतो, तोंड पाठात झाले पाहिजे ते. ठीक आहे. आता परत बजेट विचारलंय कुठल्या अनुच्छेद 112, लक्षात ठेवा. हे काय काय क्वेश्चन असतात ना, पर्याय सुद्धा बघायची गरज नाही. युनियन बजेट अंडर द आर्टिकल विचारलं 112. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा, परत जीडीपीवर क्वेश्चन आलाय. स्थूल देशांवर उत्पन्न नागरिक, आता बघा जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ह्यामध्ये काय असतं माहिती आहे का? डोमेस्टिक मध्ये आपल्या बॉर्डरच्या अंदर जेवढं प्रोडक्शन होतं ना, मग ते इंडियन नॅशनल असू दे किंवा फॉरेन नॅशनल असू दे, त्या दोघांनी केलेलं उत्पन्न असतं. म्हणजे काय दिलंय, स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न समाविष्ट नसते, बरोबर आहे. ठीक आहे. आणि स्थूल देशांच्या उत्पन्नामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न समाविष्ट असते. आता बघा, जीडीपी मध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे बाउंड्रीच्या आतमध्ये जे प्रोडक्शन केलं जातं, मग नॅशनल असू दे फॉरेन नॅशनल असू दे, त्याला जीडीपी म्हणजे जीएनपी म्हणजे काय म्हणायचं, ग्रॉस नॅशनल म्हणजे नॅशनल, भारतीयांनी फक्त केलेलं प्रोडक्शन असेल. ठीक आहे. जीडीपी म्हणजे डोमेस्टिक बाउंड्रीच्या आतमध्ये प्रोडक्शन असतं. हे नाही आपल्या इंडियन नॅशनली करू दे किंवा फॉरेन नॅशनल करू दे, जीएनपी मध्ये हे नॅशनॅलिटी ज्यांची आहे त्यांनी केलेलं प्रोडक्शन असतं. हे असं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानुसार हा दुसरं बी चुकीचं आहे, अकरेक्ट आहे. ठीक आहे. ग्रॉस जीडीपी जीएनपी आपण इन डिटेल बघणार आहोत सेशनमध्ये. खालीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थांनी, ठीक आहे, हे करंटचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. अशा रीतीने आपण पीवाय अनालिसिस 2018 ते 2024 जवळजवळ 105 क्वेश्चन आपण कव्हर केलेत. ठीक आहे. आता तुमच्या एक साधारणतः लक्षात आला असेल, राष्ट्रीय उत्पन्न, उद्योग, पॉलिसी वगैरे विचारलं, परकीय व्यापारवर प्रत्येक ह्याच्यात क्वेश्चन आहे. बँकिंग, लोकसंख्या आहे ना, इकॉनॉमिक पॉलिसी वगैरे. बँकिंग मध्ये भरपूर क्वेश्चन आरबीआय बघितले किंवा पतसंस्था बघितल्या. ठीक आहे. त्यानंतर दारिद्र्य बेरोजगारी तर प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आहे. ते मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, त्यानंतर कमिट्या, तेंडुलकर असेल, सी रंगराजन असेल, मुद्रा आणि राजकोषीय नीती असेल. ठीक आहे. यामध्ये आरबीआयची मॉनिटरी क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह मेजर झाले, राजकोषीय नीतीचे बेसिक कन्सेप्ट बघितले. आता शासकीय यामध्ये कमिट्या वेगवेगळ्या बघितल्या, या विजय केळकर सारख्या वेगवेगळ्या कमिट्या होत्या, त्या बघितल्या आपण. ठीक आहे. अर्थसंकल्प, बजेटची डेफिनेशन पासून आर्टिकल कोणता आहे, काय आहे, कसे प्रोव्हिजन ते विचारले. ऑडिट कॅग वर क्वेश्चन बघितले. ठीक आहे. साधारणतः इकॉनॉमिक्सचा विचार केला ना, कोळंबे आणि देसलेचा जर सिलेबस बघितला, तर मला तर असं वाटतंय की 30% त्यातला डाटा आपल्याला उपयोग पडतो. फक्त तो 30% कोणता डाटा आहे ना, हे तुम्हाला पीवायक्यू बघूनच लक्षात येणार. ठीक आहे. इथं आपण इकॉनॉमिक्सचं सेशन संपवत आहोत. आपण जो प्रोग्राम राबवला आहे त्याविषयी मी तुम्हाला इन डिटेल सांगितलेलं आहे. 45 दिवसाचा प्रोग्राम आहे. कोणाला इंटरेस्ट असेल काय असेल त्या लोकांनी कॉल करा. पॅम्पलेट आम्ही आमच्या ग्रुपवर दिलेले आहेत. ही पीडीएफ सुद्धा मी शेअर करेन. धन्यवाद.